Good evening, dear MEA members. Uh, Let us start with today's webinar. The COVID-19 pandemic has fundamentally changed many aspects of our lives, from the way we work to how we live. And in doing so, it's given rise to an increase in fraud. Since the start of the year, the coronavirus pandemic has caused disruption not just in our personal lives, but across the business world. As millions of people work from home because of social distancing and with the blooming recession caused by the slowdown in the economy, the pandemic has created the perfect storm for fraud, allowing criminals to find us or to take advantage of the ensuing anxiety and uncertainty. Considering this threat to our businesses, Maratha Entrepreneurs Associations Management Committee and Webinar Committee thought of conducting a webinar to create awareness on economic offenses and white collar crimes. I welcome you all to MEA's 10th webinar on the economic offenses and white collar crimes, understanding provisions and safeguards. To start the program, I invite MEA President Mr. Ankush Ji Azbe to say a few words. Thank you. प्रथमतः मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या सर्व सभासद बंधू भगिनींचा माझा नमस्कार. मी अंकुश आसबे, अध्यक्ष मराठा एंटरप्रेन्योर. सुरुवातीस आपल्या महाराष्ट्रातून काही जिल्ह्यातून जे नवीन मेंबर्स आज वेबिनारला जॉईन झालेले आहेत त्यांना मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन बद्दल माहिती व्हावी त्या दृष्टीने मी माहिती देत आहे. मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या व्यासपीठावर आपण छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व क्षेत्रातील मराठा उद्योजक व उद्योजिका, व्यवसाय संबंधी विविध क्षेत्रातील नामांकित तज्ञांचे मार्गदर्शन वारंवार आयोजित करून त्यांचा लाभ सभासदांपर्यंत पोहोचवण्याचा नेहमी उपक्रम राबवला जातो. सुरुवातीच्या काळात आम्ही काही मित्र एकत्र येऊन सुरू केलेल्या या संस्थेचे आज पुण्यात 700हून अधिक सभासद असून महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यात चॅप्टरची अल्पावधीतच संस्थेच्या स्थापनेपासून 6 वर्षांमध्ये झपाट्याने वाढ ही आपल्या सर्व सहकार्यामुळेच झाली आहे. आज संस्थेमुळे अनेक सभासदांच्या नॉलेजमध्ये भर, एकमेकांच्या सहकार्याने व्यवसायामध्ये वृद्धी झालेली आहे हे आपण सर्वजण जाणतोच आहात. त्यामुळे जास्तीत जास्त मराठा उद्योजकांनी सभासद होऊन 90 सारख्या परिस्थितीमध्ये व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठा एंटरप्रेन्योर्स ही मराठा जातीच्या समाज बांधवाचे उद्योजकांची संघटना. तरी आम्ही इतर कोणत्याही जाती धर्मातील उद्योग व्यवसायाची कुठली स्पर्धा किंवा त्यांच्याशी कुठलीही केड निर्माण असं काम न करता सर्वांशी असतील त्या शिकून आपल्यामध्ये उद्योजकता वाढीसाठी जे काही प्रयत्न करता येत असेल ते जे काही गुण शिकता येतील त्या दृष्टीने आम्ही काम करत आहेत. त्यामुळं मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन ही कुणाशीही वैरभाव किंवा अशी कुठलेही चुकीचे काम करणारी संघटना नाही हे मी अगोदर सांगू इच्छितो. त्याकरता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आपल्याला मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशनच्या वाढीची एक चळवळ पोहोचवायची आहे. सभासदाचे भवितव्य उज्ज्वल राहणार आहे. जेव्हापासून कोविड नंतर लॉकडाऊन सुरू झाले तेव्हापासून आपण ऑनलाईन झूम मार्फत सभासद. आज हा 10वा वेबिनार आहे. मागील जवळजवळ 3 महिन्यापासून म्हणजे अनलॉक काउंटडाऊन सुरू झाल्यापासून आपले वेबिनार झाले नव्हते. आज सिरीज चालू करीत आहेत. आज आपणास मार्गदर्शनासाठी इकॉनॉमिकल ऑफेन्स संदर्भात म्हणजे व्हाईट कलर क्राईम संदर्भात डॉक्टर ॲडव्होकेट चिन्मय भोसले हे आपल्याकडे आलेले आहेत. डॉक्टर भोसलेंचा यथोचित आपल्याला आता MEAचे श्री वाळके साहेब. त्याचबरोबर आपल्याला काही व्यवसाय करताना कित्येक गोष्टी माहीत नसतात की आपल्याकडून जे काही चुका अजाणतेपणे होतात त्या चुकामुळे कायद्याच्या आपण कुठल्या कचाट्यात सापडू शकतो.
दृष्टीनं आपण कुठली काळजी आपण घेतली पाहिजे ह्या दृष्टीने आज आपल्याला डॉक्टर भोसले साहेब मार्गदर्शन करतील आणि त्या मार्गदर्शनाचा निश्चितच मराठा आपल्या व्यवसायामध्ये फायदा नक्की होईल. धन्यवाद. नमस्कार. Thank you, Ankush sir. I'm sure everyone would be eager to listen to Dr. Bhosle. Hence, I invite CA Dhananjay Ji Walke to introduce our today's speaker, Dr. Chinmay Ji Bhosle. नमस्ते, माझा आवाज येतोय आय होप. आपण लॉकडाऊनच्या काळात गेट इन्स्पायर्ड या वेब सिरीजची सुरुवात केली. आज आपण इकॉनॉमिक ऑफेन्सेस आणि व्हाईट कॉलर क्राईम हा 10वा वेबिनार या ठिकाणी आयोजित केलाय. विविध व्यापारी कायदे, कायद्याचं पालन आणि त्याचा व्यवसायावर होणारा परिणाम व्यावसायिक म्हणून आपण सगळेच जाणतो. बहुतेक वेळा या कायद्याने आणि प्रामुख्याने त्यात सतत होणाऱ्या बदलाने आपण त्रासून पण जातो. परंतु म्हणतात ना की इफ यू फील कम्प्लायन्स इज कॉस्टली, ट्राय नॉन कम्प्लायन्स. म्हणजे कायदा पाळण्याचा जर त्रास होत असेल तर कायदा मोडून बघा, त्याने होणाऱ्या शिक्षेपेक्षा त्रास झालेला बरा. परंतु जर काही कायदे आपणास माहीतच नसतील तर काय करायचं? कायद्याचं अज्ञान हे काय कायदा मोडायचं कारण होऊ शकत नाही असं कायदाच म्हणतो. कर विषयक आणि व्यवसायासाठी लागणाऱ्या गव्हर्नमेंट अप्रुव्हल विषयी आपल्याला जाणीव असते, परंतु असे अनेक इकॉनॉमिक आणि कमर्शियल कायदे आहेत ज्याची कदाचित आपल्याला ओळखही नाही. अशाच कायद्यांची ओळख आणि त्याच्यातील महत्त्वाच्या गोष्टींची जाणीव करून देण्यासाठी कॉर्पोरेट क्रिमिनॅलिटी, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, डिस्प्यूट रिझोल्युशन आणि कमर्शियल लिटिगेशन या क्षेत्रातील तज्ज्ञ ॲडव्होकेट चिन्मय सुरेशचंद्र भोसले हे व्यक्ती म्हणून आज आपल्या बरोबर उपस्थित आहेत. ते BSL LLM गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ मधून निगोसिएशन आणि डिस्प्यूट रिझोल्युशन या विषयातील विशेष प्रावीण्यासह लॉ शाखेतील डॉक्टरेट पूर्ण केलेली आहे. इकॉनॉमिक आणि कमर्शियल डिस्प्यूट यात त्यांचा हातखंडा असून अशा प्रकरणांमध्ये हजारो कोटी रुपये किमतीची गुंतागुंतीची प्रकरणं त्यांनी यशस्वीरित्या हाताळलेली आहेत. भारतभरात गाजलेली आदर्श घोटाळा, 2G घोटाळा यासारखी मोठी आर्थिक प्रकरणं असोत किंवा हसन अली प्रकरण, एक्सप्रेसवेवर मावळ पोलीस गोळीबार प्रकरण किंवा मोक्का कायद्याअंतर्गत समाजातील उच्चभ्रू मंडळींची प्रकरणं असोत, प्रत्येक वेळी डॉक्टर चिन्मय यांनी कोर्टासमोर आपली बाजू अभ्यासपूर्ण आणि हिरिरीने मांडलेली आहे. स्टार्टअप सोबत त्यांनी भरीव काम केलं असून अनेक स्टार्टअपसाठी ते आजही सल्लागार म्हणून काम बघतात. दैनिक सकाळच्या महाराष्ट्रातील सर्व आवृत्त्यांमध्ये प्रकाशित झालेल्या बोल कायद्याचे या सदरासाठी त्यांनी लेखनही केलेलं आहे. सर, आजच्या वेबिनारमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक छोटीशी सूचना सर्व पार्टिसिपंटसाठी. आजच्या टॉपिक रिलेटेड जर कोणाला काही प्रश्न असतील तर आपण क्वेश्चन अँड आन्सर या सेक्शनमध्ये टाईप करून त्या पाठवू शकता. यापैकी जर काही प्रश्न अनुत्तरित राहिले तर आपण ते सरांच्या स्पीच नंतर नक्की घेऊ. भोसले सर, आपलं कायद्याविषयीचा अनुभव आमच्याशी शेअर करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल प्रामुख्याने धन्यवाद सर्वांना. आणि मराठा एंटरप्रेन्योर्स असोसिएशन ही कल्पना मांडल्याबद्दल देखील त्याहून जास्त धन्यवाद. कारण सगळ्यांना एकत्रित आणणे आणि एकमेकांचं मार्गदर्शन करणे हा जो त्याच्या मागचा ध्येय आहे तो अतिशय सुंदर आहे. त्यामुळे इथं यायला मला अगदीच आवडले आहे. आणि मला जेवढं काही लिमिटेड ज्ञान आहे क्रिमिनल लॉचं तेवढं नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करू इच्छितो. सुरुवात करताना मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटेल की प्रत्येकाला असं वाटतं की मी बिझनेसमॅन आहे, मी स्वच्छ मनाने यात आलेलो आहे आणि धंदा करायला थोडंफार इकडं तिकडं मला डॉक्युमेंटेशनशी खेळ करायला लागेल किंवा थोडाफार मला जर बोट वाकडं करायला लागत असेल तरी मी हा एक पांढरा पेशी व्हाईट कॉलर वाला माणूस आहे आणि माझा आणि क्रिमिनल लॉशी काही संबंध नाही. पोलीस हे माझ्या मागे कधी लागणार नाहीत आणि कायद्याचा मी कधी भंग करीन असं मला काही वाटत नाही, असं प्रत्येकाला एक डोक्यात एक भ्रम असतो आणि तसा तो धंदा करत असतो. इथे सगळे बिझनेसमॅन आहेत किंवा मोरॉरलेस बिझनेस स्वच्छ मार्गाने पैसे कमवणारी लोक जरी असली तरी त्यांना कायद्याचा कसा त्रास होऊ शकतो किंवा त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे एवढ्याशी मी लिमिटेड असा आत्ताचा माझा तुमच्या बरोबरचं संभाषण ठेवणार आहे. सो प्रामुख्याने मी तुम्हाला सांगायचं म्हणजे 2 भागात मी हे
आत्ताचं जो माझं संभाषण आहे ते 2 भागामध्ये मोडेन. एक म्हणजे की तुम्हाला धंदा करताना काय काय त्रास होतात, की कुणाकडनं पैसे येत नाहीत किंवा कुणाबरोबर ट्रान्झॅक्शन करताना तुम्ही विश्वासाने कुणाला पैसे दिलेले असतात, उसने दिलेले असतात. तर तशा संदर्भातले येणारे तुम्हाला त्रास आणि त्याच्याबद्दल काय खबरदारी घ्यायला लागेल आणि त्यातनं खबरदारी घेऊन सुद्धा जर त्रास झाला तर त्यातनं काय मार्ग काढावा, हा एक भाग झाला. आणि दुसरा जो मी पार्ट ठेवीन तो हा असा, की तुम्ही स्वतः धंदा करताना तुम्हाला काय त्रास होऊ शकतं आणि तुम्ही कुठल्या कुठल्या कायद्यांमध्ये तुम्हाला अडचणी येऊ शकतात किंवा गुन्हे तुमच्या विरुद्ध दाखवू शकतात. हे अशा 2 प्रकारे मी आज डिव्हाइड करतो माझं बोलणं. सो प्रामुख्याने पहिला मुद्दा घेऊयात, की तुम्ही धंदा करताना तुम्हाला काय काय अडचणी येऊ शकतात आणि आता ज्याच्यात तुम्ही स्वतःहून काही केलेलं नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ काय, तर मी कुणाला पैसे उसने दिले होते किंवा मी कुणाबरोबर तरी धंदा केला होता आणि तो माणूस मला परत पैसे देत नाहीये, हा एक भाग असू शकतो. किंवा बरेचदा आपण बघतो की फक्त मैत्री खातर म्हणून पैसे दिलेत किंवा कोणीतरी आपल्याला खोटे काही कमिटमेंट्स दिल्या आणि त्याच्यानुसार तुम्ही पैसे, त्या कमिटमेंट्स वरती तुम्ही अवलंबून राहता आणि तुम्ही त्यांना पैसे देऊन बसता. सो अशा केसेसमध्ये काय करायला लागेल, सो मी त्याचा एक तुम्हाला ब्रीफ आउटलाईन देतो की इकॉनॉमिक ऑफेन्सेस. सो व्हॉट ऑल आर द इकॉनॉमिक ऑफेन्सेस दॅट यू नीड टू नो अँड व्हॉट ऑल आर द इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीज विच विल बी इन्व्हेस्टिगेटिंग दॅट. आणि ते एकदा सांगितल्यानंतर त्यातलं कुठलं भाग एकात मोडतंय आणि कुठलं भाग दुसऱ्यात मोडतंय हे मी तुम्हाला देखील सांगेन. सो अगदी छोटा कायदा जर पकडायचा झाला इकॉनॉमिक ऑफेन्सेस मधला, तो म्हणजे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. हा सगळ्यांना नक्कीच माहित असेल. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट हा प्रामुख्याने चेकचं देवाणघेवाण सुरळीतप्रमाणे व्हावी यासाठी बनवलेला कायदा होता. त्याच्या मागचा जो उद्देश असा होता की जेव्हा भारत सरकारला चेक ही कन्सेप्ट आणायची होती ट्रान्झॅक्शन्स मध्ये, तेव्हा त्याला कुठल्या तरी कायद्याचा बेस पाहिजे की चेक वापरला आणि त्याचा जर कोणी ऑनर केला नाही, म्हणजे तो कलोक्युअल भाषेत आपण म्हणतो त्याला की तो बाउन्स झाला, तर अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक सिटीजनला त्याचा काहीतरी एक कायद्यात सपोर्ट पाहिजे म्हणून बनवलेला हा कायदा आहे. आणि त्याच्यातलं हे अमेंडमेंट आहे चेक बाउन्सचं, 138 ज्याला आपण म्हणतो, सेक्शन 138 खालची कंप्लेंट होती ती. हा सगळ्यात साधा सोपा किंवा प्रत्येकाला सामोरा जायला लागू शकत असेल धंद्यामध्ये असा एक इकॉनॉमिक ऑफेन्सेस मधला विषय झाला. त्याच्या पुढे जर गेलात तुम्ही तर एनीवन हू इज गोइंग टू टेक मनी फ्रॉम यू अँड डिफ्रॉड यू ऑफ एनी मनी इज गोइंग टू कम अंडर IPC. And primarily the offense which will be registered against such a person is going to be 420, that is of cheating. त्याच्यातले मी डिटेल्स तुम्हाला नक्कीच पुढे सांगेन. सो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट झाला, तुमचा इंडियन पिनल कोड झाला जो सगळ्यांना माहित असतो, विच इज ऑफकोर्स रेड विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड. त्याच्या पलीकडे फारशी माहिती किंवा फारसं काय ऐकण्यात कुणाच्या आलेलं नसतं, परंतु त्या गोष्टी देखील मी सांगेन की कुठल्या कुठल्या इकॉनॉमिक ऑफेन्सेस कुठल्याही बिझनेसमनला त्याच्या धंद्यामध्ये किंवा त्याच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये किंवा फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स मध्ये देखील येऊ शकतात. तर त्या म्हणजे अशा की प्रामुख्याने जो आजकाल सगळ्यांना त्रास होतोय तो आहे MPID-चा, महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट. हा प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रात वापरलेला गेलेला असा कायदा आहे, त्यामुळे तो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. दुसरा म्हणजे बेनामी प्रॉपर्टीज ऍक्ट. तिसरा म्हणजे तुम्हाला याच्या व्यतिरिक्त CBI प्रत्येकाला माहित असतं, पण CBIचा फॉर्मेशन कुठल्या ऍक्ट खाली झाले हे फारसं प्रत्येकाला माहिती नसते. तर दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अशी एक ऍक्ट अंमलात आणण्यात आली होती आणि त्या ऍक्ट प्रमाणे CBIचे फॉर्मेशन झाले आणि त्या ऍक्ट प्रमाणे CBIला पॉवर देण्यात आली की कुठल्याही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन मध्ये जर कुठला अपव्यवहार झाला असेल तर त्याचा तपास त्यांना कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन करता येतो. आणि त्याच्यात हे कुठल्याही स्टेटमध्ये जाता येतो हा जो त्यांना ऑप्शन आहे, त्याच्यात एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन देखील अशी आहे की बँकेशी निगडीत असेल, नॅशनलाइज बँकेशी निगडीत जर कुठलाही पैशाचा अपव्यवहार असेल तर तो CBI नेच केला पाहिजे इन्व्हेस्टिगेट, असं देखील त्याच्यात एक मॅन्डेटरी प्रोव्हिजन आहे विच गिव्स द ऍब्सोल्यूट पॉवर टू द CBI टू लुक इन टू एनी मॅटर which is in regards to a nationalized bank or with public funds. So हा एक भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त मे बी काही लोकांना अजूनही असं वाटत असेल की हे सगळे तर मला काही लागू होणार नाहीत, त्यामुळं फारसा माझ्याशी निगडीत हा विषय नाहीये.
परंतु आरओसी ज्याला आपण म्हणतो रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, ज्याच्या खाली कुठलीही LLP लिमिटेड लायबिलिटी कंपनी किंवा कुठलीही प्रायव्हेट लिमिटेड आणि पब्लिक लिमिटेड कंपनी रजिस्टर्ड असते, अशा आरओसीनी देखील एक SFIO नावाचं स्वतःचं एक असं इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस चालू केलेलं आहे आणि त्याचा फुल फॉर्म म्हणजे सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस. सो तुम्ही जर एखादी रजिस्टर्ड पार्टनरशिप LLP असाल आरओसी कडची, किंवा तुम्ही एखादा रजिस्टर्ड प्रायव्हेट किंवा पब्लिक लिमिटेड कंपनी चालवत असाल आणि अशा तुमच्या धंद्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची अफरातफर फायनान्शियल इकॉनॉमिक स्वरूपाची जर झाली, तर द SFIO विच कम्स डिरेक्टली अंडर द कंट्रोल ऑफ द मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स has the power to come and investigate that particular instance in your company, and they have the power to initiate criminal action against you. त्यामुळे आज प्रत्येक माणूस, छोटा अथवा मोठा धंदा करणारा असो किंवा कुठलाही पांढरा पेशी माणूस असो, जो फायनान्शियल डीलिंग कुठल्याही प्रकारचं करत आहे, त्याला क्रिमिनल कायद्याची जाण असणं गरजेचं आहे. आणि जसं मगाशीच आपल्याला सांगण्यात आलं की इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अ डिफेन्स, हा भारतातला एक कायद्याचा तत्व आहे. त्यामुळे मला हा असं केलेला गुन्हा आहे हे माहित नव्हतं, त्यामुळे मी करून बसलो, मला माफ करा, ह्याला भारतात किंमत नाही. त्यामुळे कायदा तुम्हाला काय करू देतो आणि काय केलं तर कायद्याचं उल्लंघन होतं हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं गरजेचं आहे. सो हा झाला भाग की कुठल्या कुठल्या प्रकारचे कायदे असतात. त्यात अजून एक नवीन सर्वात आलेला कायदा म्हणजे, आणि ते त्याचं मूळ कारण तो कायदा बनवायचं एक असं देखील होतं ज्याच्यात पुण्याचा प्रामुख्याने संबंध होता, कारण पुण्यात काही घटना आणि केसेस घडल्या ज्याच्यात हजारो डिपॉझिटर्सचे पैसे अडकले आणि त्यावरनं सरकारने कायदा बनवायला घेतला. त्याचं नाव आहे बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ऍक्ट. या ऍक्ट खाली अगदी सहजपणे जे बिझनेसमध्ये चालतं, कुठल्याही बिझनेसमध्ये, प्रामुख्याने रिअल इस्टेटमध्ये असं मी म्हणेन, माझ्या अनुभवातनं जे मला दिसतं ते, की पैशाची देवाणघेवाण करणं, हँड लोन ज्याला आपण म्हणतो, किंवा उसने पैसे देऊन डिपॉझिट्स म्हणून घेऊन फॉर इंटरेस्ट, कुठल्याही प्रकारचे असो हे डिपॉझिट्स, असे घेण्याचे जे कॉमन पद्धत आधी होती ती बॅन करण्यात आलेली आहे अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ऍक्ट खाली, ज्याच्यात डिपॉझिट घेणे आणि देणे दोन्हीवरती बंधनं आणली गेली आहेत, अँड विच हॅज बीन डिक्लेअर्ड ॲज अ क्रिमिनल ऑफेन्स ॲज पर दॅट ऍक्ट. सो हे झाले भाग. आता मी तुम्हाला समजवायचा प्रयत्न करतो की हा प्रत्येक कायदा जो आहे तो तुम्हाला तुमच्या डेली बिझनेसमध्ये कसा काय तुम्हाला सामोरा जाऊ शकतो आणि तुम्ही त्यात काय करावं किंवा काय त्यातल्या त्रुटी आहेत ज्या समजून घ्याव्या, म्हणजे तुम्हाला धंदा करायला सोपा जाऊ शकेल असं माझी अपेक्षा आहे. सो प्रामुख्याने मी सगळ्यात सहज सोपा जो कायदा आहे, जसं मी मगाशी सांगितला 138, त्याने सुरुवात करतो. प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला एक चेक मिळाला, तो ब्लँक असतो, मोस्टली ब्लँक असतो, त्यावर आकडा नसतो किंवा नाव नसतं किंवा तारीख नसते. कारण प्रत्येक जण म्हणतो पैसे उसने घेताना, अरे मी तुला ब्लँक चेक देतो ना, तू पाहिजे तेव्हा टाक आणि तू सिक्युअर्ड आहे तुझी इन्व्हेस्टमेंट. आणि 99% लोकांना वाटतं की दॅट इज द मोस्ट सिक्युअर वे ऑफ ट्राईंग टू गेट बॅक युअर मनी. आणि त्यात आपल्याकडनं बऱ्याच चुका होऊन जातात आणि त्या मी तुम्हाला आता समजवतो की त्या कुठल्या असतात. एक म्हणजे कुठल्याही पैशाच्या देवाणघेवाणीसाठी चेक घेणं हे सिक्युअर वे ऑफ गेटिंग युअर रिटर्न्स बॅक, ही जी कन्सेप्ट आहे डोक्यातली प्रत्येकाच्या, ती पुरेपूर चुकीची. अंडर द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट, हे 138चा जो आपण कंप्लेंट करतो, त्याच्या खाली ओनली अ लिगली पेएबल डेट कॅन बी रिकवर्ड बाय वे ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट. हा एक भाग झाला. लिगली पेएबल डेट म्हणजे काय, तर धंद्यात तुम्ही ऍक्च्युअली देवाणघेवाण जी केली असेल, एखादी इनव्हॉइस पेंडिंग असेल, कुठली तरी डेबिट नोट असेल, तुम्ही एखाद्याला सर्व्हिस दिली असेल, नाहीतर एखाद्याला तुम्ही प्रोफेशनल ऍडवाइस दिला असेल, व्हॉट एव्हर इट माइट बी, इफ इट इज अ लिगली पेएबल डेट दॅट हॅज बीन रेज्ड अगेन्स्ट यू ओनली अँड इन द ल्यू ऑफ दॅट लिगली पेएबल डेट, म्हणजे ते लिगली पेएबल डेट जे तुम्हाला देणे आहे ते देण्याकरता जर तुम्ही एखादा चेक दिला असेल आणि तो डिसऑनर झाला, ज्याला आपण बाउन्स झाला म्हणतो, तरच आपल्याला 138 ऑफ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली गुन्हा दाखल करता येतो. हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण इलिगली एकमेकाला काय, कोणी कॅशने पैसे दिले, कोणी कुणाला बळच उसने पैसे दिले तर स्वतःच्याच फायद्यासाठी असतील, किंवा कुठले बाकीचे व्यवहारातले पैसे फिरवले असतील आणि त्याच्या सिक्युरिटीसाठी म्हणून एकमेकांना चेक दिला आणि तो जर बाउन्स झाला
तर मी 138 खाली जाऊ शकतो, ही जी कल्पना आहे ती पुरेपूर चुकीची आहे. आधी ते चालून जायचं, कारण भारतात साधारण 3.5 करोड पेंडिंग केसेस आहेत, त्यापैकी 2.5 करोड पेक्षा जास्त हे फक्त 138चे मॅटर्स आहेत. आणि ते पेंडिंग राहतात, आपण हारतो, त्यातनं आपल्याला काही त्रास फारसा होत नाही, फक्त वकिलाची जी काही फी गेली असेल आणि वेळ गेला असेल तेवढाच जातो, म्हणून लोक सहजासहजी सर्रास 138च्या केसेस इतके वर्ष करत आले होते. परंतु सप्टेंबर 2018 मध्ये भारत सरकारने त्यात एक अमेंडमेंट आणली, आणि त्या अमेंडमेंटनुसार दोन्ही चांगली आणि वाईट असे दोन्ही त्याचे अँगल आहेत. चांगला विषय असा आहे त्या अमेंडमेंटचा की तुम्ही 138ची केस दाखल करता तेव्हा कंप्लेनंटचं एक व्हेरिफिकेशन होतं कोर्टासमोर, आणि तुमच्या वकिलांना देखील त्यांचं आर्ग्युमेंट मांडायची परवानगी असते. ते दोन्ही झाल्यानंतर त्या दिवशी कोर्ट ठरवतं की त्यात प्रायमा फेसी काही तथ्य आहे की नाही मॅटरमध्ये, आणि जर असेल आणि ते ऍडमिट करून घेतं कंप्लेंट, जर तथ्य असेल तर त्या दिवशी ऍज पर धिस अमेंडमेंट 20% ऑफ द टोटल चेक अमाऊंट, चेक 10 लाखाचा असो, 10,000चा असो, नाहीतर 100 कोटीचा असो, 20% ऑफ द चेक अमाऊंट इज टू बी डिपॉझिटेड बाय द अक्युज्ड इन द कोर्ट ऑन दॅट डे ऑफ ऑर्डर फ्रॉम, अँड इट ऑफकोर्स त्याला मुदत दिली जाते. पण ऍज पर दॅट अमेंडमेंट आता 20% पैसे इमिजिएटली भरायला लागतात. केस कधीही चालेल, त्याला 10 वर्ष लागतील निकाल लागायला, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट पैसे भरावे लागतात आरोपीला डे 1ला 20%पर्यंत. तर ती एक चांगली गोष्ट आहे अमेंडमेंटची. त्याचा दुसरा अँगल पण असा आहे, जो विचार करूनच प्रत्येकाने 138ची कंप्लेंट दाखल करावी, तो म्हणजे असा की जर तुम्ही 10 वर्षांनी ती केस लढवून जर प्रूव्ह करू शकला नाहीत की हे लिगली पेएबल डेट साठी दिलेला हा चेक होता, किंवा त्या समोरच्याने हे पैसे तुम्हाला देणे होते, तर त्यांनी जे 20% कोर्टात जमा केलेले पैसे ते तुम्हाला व्याजासकट कंपाऊंडेड इंटरेस्टनी 10 वर्षाच्या परत त्याला करावे लागतील ऍज पर कोर्ट ऑर्डर, अँड इफ यू डोंट डू इट यू विल बी पनिश्ड बाय द कोर्ट. त्यामुळे प्रत्येकाने विचार करून आता 138ची केस दाखल करावी, नाहीतर धंद्याकडे लक्ष कमी आणि हे आपले बाकीचे आपणच वाढवून घेतलेले त्रास अज्ञानामुळे हे वाढत राहतील. हा भाग झाला 138चा. त्याच्यात एक अजून एक न्यूएन्स आहे, ते जरा फार टेक्निकल आहे, ते समजवण्यात मला बरेचदा असं होतं की आपल्याला न्यायालयालाच ते समजवण्यात बराचसा कष्ट घ्यायला लागतात, कारण फारच तो टेक्निकल ऍस्पेक्ट आहे, पण तोही समजायचा काही हरकत नाही आता. सो त्यात एक अँगल असा असतो की बरेचदा आपण लोकांकडनं ब्लँक चेक घेतो, ज्याच्यावर ना अमाऊंट कधी लिहिलेली असते, अमाऊंट जरी लिहिली असेल तर तारीख टाकलेली नसते, आणि आपण ती डिमांड नोटीस जेव्हा पाठवतो त्यात आपण लिहून पाठवतो की तुम्ही मला ब्लँक चेक दिला होता अमुक अमुक, आणि तो नंतर आम्ही डिपॉझिट केला आणि तो डिसऑनर झाला, आणि आता आम्ही 138ची कंप्लेंट करतोय. तर सुप्रीम कोर्टने एका केसमध्ये असं स्पेसिफिकली नमूद केलंय, विच इज स्टील अ गुड लॉ इन द कंट्री ॲज ऑफ टुडे, इज दॅट इफ इट इज अ पोस्ट डेटेड चेक गिव्हन फॉर सिक्युरिटी, परत म्हणतो, इफ इट इज अ पोस्ट डेटेड चेक गिव्हन फॉर सिक्युरिटी then it does not fall under the ambit of negotiable instrument act. याचा अर्थ असा की तुम्ही नुसताच ब्लँक चेक दिलाय की अरे घे ना, मी सिक्युरिटी म्हणून ठेव तुझ्याकडे की मी देणार तुझे पैसे, तो ब्लँक चेक तुम्ही नंतर स्वतःहून भरून जर डिपॉझिट केलात तर तो जरी डिसऑनर झाला तरी तुम्हाला कायद्यामध्ये त्याचा काही मदत होणार नाहीये, असं सुप्रीम कोर्टने म्हटलंय. आणि ते का म्हटले ते देखील मी सांगतो. सुप्रीम कोर्ट म्हणतं की ज्या दिवशी चेकला इंग्लिशमध्ये किंवा त्या ऍक्ट नुसार निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट म्हटलं जातं, ज्या दिवशी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्सचेंज होतं हँड्स, सो व्हॉट द जजमेंट सेज इज दॅट व्हेन द निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट एक्सचेंजेस हँड्स ऑन दॅट डे इटसेल्फ द डेट शुड बी लिगली पेएबल. म्हणजे काय, ज्या दिवशी चेक दिला तेव्हाच डेट अॅक्र्यू झालं पाहिजे. तुम्ही सिक्युरिटी दिलेला चेक जो असतो तो डेट इज गोइंग टू अॅक्र्यू इन फ्युचर, बरोबर आहे ना, की 5 वर्षांनी मी तुला हे पैसे परत करणे व्याजासकट असं म्हणलेलं असतं. 2025 मध्ये जे पैसे परत येणार आहेत त्यामुळे 2025 मध्ये ते डेट अॅक्र्यू होणार आहे, त्याचे तुम्ही जर 2020 मध्येच एक चेक देऊन बसला असाल उदाहरणार्थ, ऑफकोर्स व्हॅलिडिटी नसते चेकची इतके दिवस, मी उदाहरण देतोय, तर तुम्ही आत्ता दिलेला चेक जर नंतर डिपॉझिट करून बाउन्स करून घेतला तर तुम्ही निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली जाऊ शकत नाही, असं त्या जजमेंटचा उल्लेख आहे. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे बरेचदा लोकांना पैसे किंवा धंदा करताना लोकांकडनं फसवणुकीला सामोरं जावं लागतं. तर अशा सिच्युएशन मध्ये आपण काय करावं असं बरेच लोकांना प्रश्न पडतो. सो त्याच्यात एक तुम्हाला अँगल असा एक लक्षात घेणं गरजेचं आहे की
तुम्ही 10 रुपयाला फसवला गेला असलात, किंवा तुम्ही 20 रुपयाला फसवला गेला असलात, किंवा तुम्ही 20,000 कोटीला फसवला जरी गेला असलात, तरी अनफॉर्च्युनेटली जर तुम्ही आयपीसी खाली कंप्लेंट केली तर ती 420 चीच होते. आणि इफ यू लुक ॲट द शेड्यूल ऑफ द क्रिमिनल प्रोसिजर कोड विच गव्हर्न्स द इंडियन पिनल कोड, त्याच्यात एक शेड्यूल दिलेलं असतं की कुठला गुन्हा कुठल्या कोर्टासमोर जाणार. आणि 420चा गुन्हा तो छोटा असो नाहीतर मोठा असो, हजारो कोटीचा जरी असला तरी तो जेएमएफसी कडे, मॅजिस्ट्रेट कडे चालवला जातो. आणि अनफॉर्च्युनेटली इन आवर कंट्रीज लिगल सिस्टम त्यांना तेवढा एक्सपोजर नसतो, तेवढं त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी नसते, ना इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी असते, कारण लोकल पोलीसकडे त्याचा तपास जातो, ना त्यांच्याकडे तेवढी कॅपॅसिटी अँड बँडविड्थ असते तपास करण्याची. त्यामुळे तुम्हाला समजलं पाहिजे, जर तुम्ही रिसिव्हिंग एंडला असाल, एखाद्याने चीट केलं असेल तुम्हाला, की तुम्ही कुठल्या कायद्याखाली गुन्हा दाखल केला पाहिजे. तुम्ही उद्या जर तुम्ही यू आर रनिंग अ जायंट कॉर्पोरेशन आणि तुम्हाला एखाद्यानी मोठ्या अमाऊंटला फसवलं असेल, तर तुम्ही त्याचा कसं निवारण करावं हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. कारण बरेचदा मी अनुभवतो की, आता मी नावं न घेता एक उदाहरण देतो त्यासाठी स्पेसिफिकली, काही लोकांना असो, आय एम रिप्रेझेंटिंग अ फ्यू पीपल हु आर मेड अन अक्युज्ड in a bank fraud, and which happened around the demonetization. So in that case, which is good for my clients, but however if you are a complainant in that case, तुम्ही बिझनेस करताय तर तुम्हाला ते माहित पाहिजे. What was, so it being a bank fraud and it involving money, ideally जर नॅशनलाइज बँक मधली कामकाज असलेलं किंवा तिथल्या पैशांची अफरातफर असलेल्याचं काम असल्यामुळे आयडियली तो जो कंप्लेंट ती व्हायला पाहिजे होती किंवा जो तपास व्हायला पाहिजे होता, तो दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली प्रस्थापित सीबीआय कडनं झाला पाहिजे होता, आणि तो सीबीआय कोर्टात गेला पाहिजे होता, आणि तो ईओडब्ल्यू कडे दाखल झाला पाहिजे होता. परंतु चूक केल्यामुळे, कंप्लेनंटला त्याचा अज्ञान असल्यामुळे, आणि मे बी त्याला ते पोलिसांकडनं सुद्धा काही गायडन्स मिळाला नाही, त्यामुळे त्यांनी बँकेतली अफरातफर कोट्यावधीची असूनही नॅशनलाइज बँक मधल्या त्यांनी लोकल पोलीस स्टेशनला तो दाखल केला गुन्हा. तो त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला, चार्जशीट देखील सबमिट झाली, आणि तो गुन्हा चालला एका मॅजिस्ट्रेट कोर्टात, ज्यांना त्याचं एक्सपोजरच नसतं की नॅशनलाइज बँकचे काय नियम असतात, कसा तो त्याच्यातले गुन्हा कसे घडतात, त्याच्यात कसे गुन्हा निष्पन्न करायला काय सापडावं लागतं, काय नाही सापडावं लागत, याची काहीच आयडिया नसल्यामुळे तशा केसेसमध्ये कंप्लेनंटला ते त्रासदायक ठरतं, आणि मग त्यांना जे निवारण मिळायला पाहिजे ते मिळत नाही. त्यामुळे कुठे केस का दाखल केली पाहिजे, कुठल्या कायद्याखाली दाखल केली पाहिजे, हे देखील जाणून घेणं गरजेचं असतं लोकांना. सो हा झाला भाग चिटिंगचा, की कुठल्याही प्रकारचं चिटिंग जरी झालं तर इट कम्स अंडर 415, 420, विच इज अंडर द इंडियन पिनल कोड अँड विच इज ट्रायबल बाय अ मॅजिस्ट्रेट्स कोड. तर मग तुम्हाला पुढे जायचं असेल तर काय करता येईल, तर प्रामुख्याने तुम्हाला आयडियली स्पेशल कोर्टात जर नेता येत असेल तुमची सेम सेट ऑफ फॅक्ट्सची केस, तर ती न्यावी. पण त्यासाठी कायद्याचा अभ्यास पण पाहिजे. आणि असं नाही की तुम्ही फक्त कंप्लेनंटच असाल अशा सिच्युएशन्स मध्ये. बरेचदा धंद्यामध्ये पैसे घ्यायला लागतात लोकांकडनं. धंदा वर खाली होऊ शकतो, तो पैसा तुम्हाला परत देता येईल नाही देता येईल असं घडू शकतं. त्यामुळे एखाद वेळेस तुमच्यावर देखील अशी सिच्युएशन येऊ शकते की तुमच्यावर हे आरोप होत आहेत. तर त्यामुळे दोन्ही साईडनं म्हणून मी हा कायदा सांगतो, जेणेकरून तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती राहील. सो तुम्ही जर तुम्हाला चिटिंगला सामोरं जावं लागत असेल, किंवा चिटिंगचं ॲलिगेशन तुमच्यावर असेल, किंवा तुम्ही पैसे दिले असतील, किंवा तुम्ही पैसे कुणाला देणे असतील आणि तो तुमच्यावर ॲलिगेशन करत असेल, तर अशा दोन्ही केसेसमध्ये what you need to know is that Maharashtra offers an act called the Maharashtra Protection of Interest of Depositors Act. जर तुम्हाला आज एखाद्याने 2 करोड रुपये कशासाठी कारणाने मागितले होते आणि सांगितलं की मी तुम्हाला ते परत देतो आणि त्यावर व्याज देखील देतो, तर आणि ऍज अगेन्स्ट दॅट नंतर त्यांनी चेक दिला, तो बाउन्स झाला किंवा तो पैसे घेऊन पळून गेला, तुम्ही म्हणाल इधर मी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट खाली जातो, नाहीतर मी पोलिसांकडे जाऊन 420 ची केस करतो की मला फसवलं बाबा, पैसे घेऊन गेला माझा पळून. तर हे असं न करता जर तुम्ही एमपीआयडीचा विचार केला तर तुम्हाला माझ्यानुसार जास्त जलद गतीनं त्याच्यात काहीतरी निवारण मिळू शकतं असं मला वाटतं. त्याचं कारण असं की महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स ऍक्ट इज व्हेरी सेल्फ एक्सप्लेनेटरी. का बनवलाय? व्हेरी स्पेसिफिक.
प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द डिपॉझिटर्स, त्यासाठी बनवलेला हा ऍक्ट आहे. सो जर तो असा ऍक्ट असेल तर ऑब्व्हियसली त्याचे जर तुम्ही प्रोव्हिजन्स बघितले तर ते डिपॉझिटरचे पैसे त्याला कसे परत मिळावे याचा पुरेपूर विचार करतात. विच ऑल्सो एंटेल्स की त्या कोर्टाला त्या कायद्याखाली परवानगी असते टू सीज द प्रॉपर्टीज ऑफ द अक्यूज if the case is found to be prima facie correct, and after seizing those assets he can make sure that they are after that they are the money is liquidated and given to the concerned complainants. So that being said, it also is material that NPID should be thought upon. Why? Because NPID goes before a special court, and special court is of the cadre of a session judge, म्हणजे ज्याला डिस्ट्रिक्ट जज आपण म्हणतो. सिव्हिल कोर्टात डिस्ट्रिक्ट जज, क्रिमिनल कॅपॅसिटीमध्ये सेशन जज म्हणतात. सो त्यांना स्पेशली नेमण्यात आलेल्या सेशन जजलाच फक्त एमपीआयडीचे मॅटर चालवता येतात. त्यामुळे त्यांचा अनुभव, त्यांचं नॉलेज जे असतं ते जास्त असतं आणि तिथे तुम्हाला निवारण मिळायचे चान्स जास्त असतात. त्यामुळे जर तुम्ही लक्षात घेतलं तुम्ही की हे जे मी 3 ऍक्ट सांगितले ते धंद्यात जर तुम्हाला माहित असले, घटना तीच घडली की माझे पैसे मी कुणाला तरी दिले होते, तो मला परत देतो म्हणाला अमुक अमुक इंटरेस्ट आणि अमुक अमुक वेळा, ते त्यांनी दिले नाहीत, त्यांनी एक चेक दिला तो देखील बाउन्स झाला, आता मी करू काय? 138 खाली जाऊन नुसतेच 10 वर्ष लढत बसायचं आणि मोस्ट प्रॉबेबली अशा केसेसमध्ये तुम्ही काही डॉक्युमेंटेशन केलेलं नसतं कारण तुम्ही विश्वासावर पैसे दिलेले असतात. त्यामध्ये लिगली पेएबल डेट आहे हे प्रूव्ह करण्यात तुम्हाला अजून अवघड जातं. ते फाईट करायचं का चिटिंग, मला फसवलं बाबा, मला गंडवलं, पैसे घेऊन पळून गेला असं म्हणून परत मॅजिस्ट्रेट कोर्टात भांडायचं का? त्याच्याऐवजी स्पेशल ऍक्ट, स्पेशल कोर्ट कडे जाऊन तुम्ही तुमचे जे डिपॉझिट दिलेले पैसे ते परत मिळावे याची मागणी करावी. त्यामुळे हे जर सगळं माहिती असेल तर तुम्हाला धंदा करायला सोपं जातं. देता नाही तेवढीच तुम्ही काळजी घेता आधी, कारण ज्याला माहितच नाहीये की स्पेशल कोर्टाकडे आपण जाऊ शकतो आणि तिकडे नॉन बेलेबल ऑफेन्स मध्ये अटक होऊन आपण वर्षोनवर्ष आत राहू शकतो. कित्येक नामांकित लोक देखील आता एमपीआयडीचा खाली त्रासात आलेली आहेत. त्यामुळे हे माहीतच नसेल तर लोक कॅज्युअली पैसे लोकांकडनं घेतलेले देत नाहीत परत. काय वाटतं त्यांना की काय होणार आहे, होऊन 138 ची केस होईल, होऊ दे ना, मी ती भांडतो कोर्टात. तर तसं आता स्वरूप राहिलेलं नाहीये धंद्याचं. त्यामुळे प्रत्येक दोन्ही साईडच्या बाजू ज्या आहेत त्या प्रत्येकाने जाणून घेणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त महत्वाचं असं जे धंद्यामध्ये लागणारं किंवा धंद्यामधनं समजणारं जे समजायची गरज असणारं जे एक अँगल आहे तो म्हणजे SFIO स्पेसिफिकली, आणि त्याचा सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिस. जसं मी म्हणालो मगाशी, जे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज खाली रजिस्टर्ड कुठलीही पार्टनरशिप किंवा कंपनी असेल त्याच्या मधल्या अफरातफरींसाठी इन्व्हेस्टिगेशन करायला म्हणून केलेलं हे विंग आहे. आणि ज्याचा गुन्हा कुठे कुठे दाखल होऊ शकतो तर EOW मध्ये होऊ शकतो, ED मध्ये होऊ शकतो आणि CBI खाली देखील होऊ शकतो. आणि असं जेव्हा घडतं तर ते कुठले सेक्शन लावतात तर ते ऑफकोर्स इंडियन पिनल कोडचं चीटिंग तर लावतातच, पण ते तुमची केस मॅजिस्ट्रेट समोर घेऊन जातात का तर नाही. त्याबरोबर तुम्ही जे काही केलं असेल, जर तुम्ही डिपॉझिट घेतले असतील लोकांकडनं आणि ते परत देत नसाल तर त्याबरोबर तुम्हाला एमपीआयडी लागू शकतो, तुम्हाला PMLA लागू शकतो, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट लागू शकतो. जर तुम्ही पैसे कंपनीतनं फिरवून, सपोज एखादी तुमची कंपनी, त्या कंपनीत तुम्ही लोन घेतलं, लोन तुम्हाला मिळालं बँकेकडनं, ते लोन तुम्ही तुमच्याच कुठल्या तरी सिस्टर कन्सर्नला देऊन फिरवून परत तुमच्याच खात्यात घेतलं, असं जर घडलं असेल तर SFIO कॅन इन्व्हेस्टिगेट इनटू इट अँड टेल दॅट अ section of the PMLA, necessary sections of the PMLA, that is Prevention of Money Laundering Act, should be invoked against you. तो तुम्हाला त्रास होऊ शकतो. तशाच बरोबर तुम्हाला बेनामी प्रॉपर्टीज ऍक्ट खाली सुद्धा त्रास होऊ शकतो की तुम्ही जर ते पैसे तुमच्या कंपनीमधनं तुमच्या नावावर नाही वापरायचे पण खर्च दाखवायला म्हणून किंवा काय दुसरे कुठले व्यवहार करण्यासाठी म्हणून तुम्ही दुसऱ्याच्या नावावर त्यातनं काही प्रॉपर्टी संपत्ती जर निर्माण केली तर देखील तुम्हाला तो SFIO कडनं केलेल्या तपासात तुम्हाला बेनामी प्रॉपर्टीज ऍक्ट खाली देखील आरोपी केलं जाऊ शकतं. सो पूर्ण विचार करूनच धंदा करावा आणि प्रत्येक त्यातल्या क्रिमिनल ऑफेन्सचा प्रोज अँड कॉन्स, जर तुम्ही कंप्लेनंट असाल तर तुम्हाला काय फायदेशीर राहणार आहे आणि तुमच्यावर जर ती वेळ आली तर काय काय घडू शकतं हे आधीच जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही तेवढी खबरदारी धंदा करताना घ्या. कारण बरेचदा मला असं वाटतं की अज्ञानातनच ह्या घटना घडलेल्या असतात, कारण जुन्या ह्या पद्धती होत्या सगळ्या. आता हे SFIO येऊन वर्षभर झालं, वर्षभरात काय होणार आहे आणि हे काय काय करू शकतील, जर असं कुणाच्या डोक्यात आलं तर त्याचं एक उदाहरण मी देतो.
तुम्ही पेपरात IL&FS चं तुम्ही स्कॅम वाचला असेल 1 लाख कोटीचा, तर तो प्रायमरली दॅट वॉज फाउंड आउट अँड इन्व्हेस्टिगेटेड बाय द SFI, सिरियस फ्रॉड्स इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिस. That was an offense of more than 1,000 crores, and that was easily possible for them to decipher and investigate because that is an exceptionally specialized wing which has been made for investigating into financial offenses. आणि त्याचा त्रास इथपर्यंत लोकांना झालाय की त्यात अगदी LIC चे देखील 25,000 कोटी रुपये अडकलेत आणि लोकांना जे तज्ञ वाटतात त्याला बिग फोर्स म्हणतात. म्हणजे आय एम नॉट ट्राइंग टू मेक एनी अलिगेशन्स, दिस इज अ रेकॉर्डेड फॅक्ट बिफोर द सुप्रीम कोर्ट अँड द बॉम्बे हाय कोर्ट अँड विच इज इन पब्लिक डोमेन, सफिशियंटली रिपोर्टेड. जर तुम्ही वाचला असेल तर बिग फोर्स मध्ये मोडल्या जाणाऱ्या एका कंपनीला देखील IL&FS च्या केसमध्ये भारतात काम करायची परवानगी काढून घेतली होती आणि बॅन केलं होतं 5 वर्षासाठी. ऑफकोर्स ते त्यांनी पुढे चॅलेंज केलं आणि मग नंतर त्यांचे पुढे लिटिगेशन्स काही झाली आणि त्यातनं त्यांना थोडंफार रिलीफ देखील मिळालं. परंतु जर एखाद्याला वाटत असेल की मी बाबा बिग फोर कडे गेलोय, त्यांनी होकार दिलाय, करून टाकतो, मी चालतंय, कोणाला काही कळणार नाही, तर तसं देखील होत नसतं. हे IL&FS केस मधनं समोर आलेलं आहे. इनफॅक्ट बिग फोर ज्याला म्हणतात EY, डेलॉइट एक्सेट्रा एक्सेट्रा, त्यांच्यापैकी एकाला देखील त्याचा त्रास झाला होता, भुर्दंड भरायला लागला होता. तर सांगायचं उदाहरण असं की प्रत्येकाने, तुम्ही छोटे असाल मोठे असाल, व्यवहार 5 रुपयाचा असेल नाही तर 5,000 कोटीचा असेल, व्यवहार करताना विचारपूर्वक करा आणि त्याचे दोन्ही साईडचे जे काही परिणाम आहेत ते जाणीवपूर्वक स्वतः लक्षात ठेवूनच तो व्यवहार करा. हे कधी विसरू नये माणसाने. हा एक भाग झाला. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही विचार केलात की अजून मला फायनान्शियल डिलिंग्स मध्ये काय गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा काय त्यातनं होऊ शकतं किंवा नाही, तर त्याचं एक तुम्हाला उदाहरण एक मी देईन. एक भारतात नामांकित जजमेंट आलं होतं 1.5 वर्षापूर्वी, साधारण 1.5-2 वर्षापूर्वी, ज्याच्यात एक साधारण 55,000 ते 60,000 लोकांना त्यांची घरं मिळाली नव्हती. ते उदाहरण मी का देतो, त्यात भरपूर धंद्यांचा विषय आलाय, थोड्या प्रोफेशनल्सचा सुद्धा विषय आलाय आणि त्या सगळ्यांचा विषय कशाशी निगडीत आहे तर फायनान्शियल ऑफेन्सेसशी निगडीत आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या फुल बेंचनी ते जजमेंट दिलेलं आहे आणि ते बरेच अँगल्स आणि ऍस्पेक्ट्स वरती दिले. त्याचं मी उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला कळेल की धंद्यात आपण काय चुका करू शकतो आणि त्या का करू नयेत आणि कुठल्या खोलापर्यंत आता आपल्याकडे इन्व्हेस्टिगेटिंग मशिनरी आली आहे आणि ती तपास करून काय काय शोधू शकते हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे तुम्ही धंदा करतानाही विचारपूर्वक कराल किंवा जर तुम्हाला कोणी फसवला असेल तर तुम्हाला त्या त्या कायद्यांखाली त्याचा विचार करून कंप्लेंट देखील करता येईल. तर त्या जजमेंटचं नाव आहे आम्रपाली जजमेंट आणि मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. 300 पानाचं ते जजमेंट आहे, 272 टू बी व्हेरी प्रिसाइज. तर त्याच्यात सुप्रीम कोर्टनी 3-4 मुद्द्यांवरती सखोल तपास करून फायनान्शियल ऑफेन्सेस, इकॉनॉमिक ऑफेन्सेस वरती प्रेसिडेन्स होईल असे काही मुद्दे मांडलेत. तर पहिला फर्स्ट अँड फॉरमोस्ट मुद्दा ऑफकोर्स असा होता की जी रिअल इस्टेट कंपनी होती आम्रपाली नावाची, ज्यांनी भरपूर अनेक हजारो लोकांकडनं फ्लॅटसाठी पैसे घेतले होते आणि कमिटमेंट्स दिल्या होत्या फ्लॅट बांधायचे आणि त्यांना सुपूर्त करायचे, त्यात ते त्यांना जमलं नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. ऑफकोर्स अँड द बिगेस्ट रिझन वॉज दॅट दे डिडंट हॅव इनफ कॅपिटल लेफ्ट ऍट द एंड ऑफ इट टू बिल्ड द फ्लॅट्स अँड हँड ओव्हर द फ्लॅट्स. त्याचा भरपूर लोकांनी कंप्लेंट केल्यानंतर त्याचा तपास करण्यात आला. सीबीआय ईडीकडनं तपास झाला, SFIO कडनं तपास झाला आणि ते मॅटर जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे गेलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने 272 पानांमधल्या त्यांच्या जजमेंटमध्ये असे नमूद केलंय की तो जो पैसा होता तो बँक्सकडनं कमी दरावरनं लोन मधनं घेतलेला पैसा होता आणि फ्लॅट ओनर्स कडनं डिपॉझिट म्हणून घेतलेले किंवा ऍडव्हान्स म्हणून घेतलेले पैसे होते. ते पैसे इंटरनली, सो एक उदाहरण सांगतो, ऍज पर दॅट जजमेंट, त्यांचे जे कोण CA होते त्यांच्या CAच्या ऑफिस मधल्या एका माणसाच्या नावाने कंपनी रजिस्टर करून त्याच्या नावाने ते पैसे, त्या कंपनीच्या नावाने पैसे ट्रान्सफर करून त्या कंपनीतनं परत स्वतःला घ्यायचा प्रयत्न केला होता आणि ऑफकोर्स फेक बिलं वगैरे दाखवली होती. त्यांना काही कारणाने ते पैसे लागत असतील, आता ते स्वतःसाठी लागत होते काय, धंद्यातले काही गोष्टी असतात ज्या रेकॉर्डवर राहतीलच नाही राहतील सांगता येत नाही, पण त्यासाठी आपल्याला लागू शकतात, तर त्यासाठी काढलेला होता. पण सुप्रीम कोर्ट त्या खोलापर्यंत गेलं की ही कंपनी कुणाची आहे,
तो माणूस कुठे कामाला आहे, तो ज्या कंपनीत कामाला आहे सीएनच्या, ते सीएची कंपनी ह्या बिल्डरच्याच कंपनीशी निगडीत आहे की नाही, त्यांचं काय साठवलं होतं हे सगळं त्यांनी बघितलं. तेच नव्हे तर द सुप्रीम कोर्ट ऑल्सो वेंट ऑन टू गेज की त्यांच्या धंद्यात लागणारी जी बिलं आहेत ती सगळी जेन्युइन आहेत का. सो त्याची जेन्युनिटी बघताना त्यांनी किरकोळ किरकोळ गोष्टी बघितल्या होत्या की तो जो दिलेला सप्लाय असेल त्या स्कीमसाठी तो पुरेसा होता का. जर ती 10,000 फ्लॅट बांधायची स्कीम असेल तर त्याला जर अमुक अमाऊंटचं सिमेंट लागत असेल तर तेवढंच दिलंय का जास्त दिलंय. ते सिमेंट देताना ती चोरी पकडली होती सुप्रीम कोर्टच्या जजनी. कशी तर तो जो ट्रक आहे सिमेंटच्या त्या बिलवरती सिमेंटच्या जे दिसत होतं ट्रक नंबर सो अँड सो एंटर्ड द प्रिमाइस ॲट व्हॉट एव्हर 10:05 आत गेला आणि 10:07 बाहेर आला असं त्या बिलावरती लिहिलं होतं. तर ते सुप्रीम कोर्ट जजनी खरंच हा विचार केला आणि जाऊन तपासायला सांगितलं इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला की ती साईट किती मोठी आहे बघ, त्या रोडमधनं आत जाऊन जर बाहेर यायला वेळ 2 मिनिटात येता तर येऊ शकेल का. त्यात तो भरलेला ट्रक सिमेंटचा ऑफलोड करायला लागेल तिकडे. तो ऑफलोड करून त्या डिस्टन्स 2 मिनिटात संपू शकतात का प्रॅक्टिकली हे मला येऊन सांग. आणि त्याचा नकारात्मक ऑफकोर्स त्यांना उत्तर मिळाल्यामुळे त्यांनी ते देखील शोधलं की 70 कोटीची फेक बिलं त्यांनी सिमेंटची दिली होती. सो इतका तपास होऊ शकतो, इतका विचार केला जाऊ शकतो कोर्टाने आणि तुम्हाला या सगळ्या कायद्यांखाली त्यांना पकडलं जाऊ शकतं. हा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे. हे मी का वारंवार सांगतोय कारण ह्याच्यात एका प्रोफेशनलची ऍडवाइस देखील घेतली गेली होती. सीएच्या ऑफिसमधल्याच माणसाला कारण इन्व्हॉल्व्ह केलं होतं. आणि सुप्रीम कोर्टने असं देखील सांगितलं की द कन्सर्न प्रोफेशनल्स लायसन्स शुड बी कॅन्सल्ड अँड दे मेड शुअर दॅट इट वॉज कॅन्सल्ड. सो माय पॉइंट इज, एज अ बिझनेसमॅन डोंट ब्लाइंडली रिलाय ऑन एनीवन हु इज गोइंग टू गिव्ह यू ऍडवाइस. तुमच्या बिझनेसमधले सिनियर असतील की बाबा रे आता मी स्वतःहून माझ्या सिनियर्सकडनं शिकून थोडंफार शिकतो, त्याच्यावरनं प्रॅक्टिस केलेली आहे, तर ते सांगतायत म्हणूनच ती पूर्व दिशा. याच्यावर न राहता तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचा विचार करून स्वतःचा अभ्यास करूनच तुमचा धंदा करणं गरजेचं आहे. आणि ऍज अ सिटीजन यू शुड नो व्हॉट ऑल आर द लॉज ऑफ आवर लँड अँड यू शुड अकॉर्डिंगली टेक कॉल ऑन इट. सो विचारपूर्वक करा आणि प्रत्येक गोष्ट त्यानुसारच तुमची पुढे टाका असं मी नक्कीच सांगेन. सो हे याच्या व्यतिरिक्त अजून एक कायदा जो तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे तो म्हणजे 2019 मध्ये आलेला बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स आहे. आता भारतामध्ये तुम्हाला कुठल्याही माणसाला किंवा कुठल्याही कंपनीला पैशाची देवाणघेवाण इन द फॉर्म ऑफ डिपॉझिट जे आपण एकमेकांना देतो की 2 कोटी तुझ्याकडे ठेवलेत मी, मला तू व्याज दे 10% आणि 5 वर्षांनी रिटर्न करा अमुक पैसे, हे भारतात सर्रास चालतं कारण ते पिढ्यानपिढ्या चालत आलेले आहे. परंतु त्याच्यातनं होणारी लोकांची फसवणूक आणि त्याच्यातनं होणारा लोकांना त्रास, इन्व्हेस्टिगेशन मशिनरीवरती येणारा ताण आणि कोर्टामध्ये होणारे प्रचंड केसेस याचा सगळ्याचा विचार करता त्यांनी बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ऍक्ट आणलाय, ज्याच्या मते आता तुम्ही डिपॉझिट्स देणे आणि घेणे हा कायदेशीर गुन्हा केलेला आहे, ते सुद्धा फौजदारी कायद्याखाली. त्याचा अर्थ काय तर तुम्ही एकमेकांना व्याजावर देणारे पैसेचं व्याजावर चढवण्याचं काम किंवा व्याजावर देण्याचं काम हे आता बंद करावं लागेल. ऑफकोर्स त्याचे एक्सेप्शन्स दिलेत. एक्सेप्शन्स म्हणजे काय, जर तुम्ही कॅपिटल म्हणून की मी आय एम एन इनकमिंग पार्टनर ऑफ द बिझनेस, बी इट अ कंपनी ऑर अन LLP, ऍज अन इनकमिंग पार्टनर तुम्ही जर कॅपिटल म्हणून पैसे आणले किंवा तुम्ही त्या कंपनीला ऑन इंटरेस्ट दिले पैसे की आय एम कमिंग इन एज अ पार्टनर अँड आय एम ऑल्सो रेडी टू लेंड मनी टू माय कंपनी, दॅट वॉन्ट कम अंडर दिस ऍक्ट ऑब्व्हियसली. तसंच तुम्ही कॅपिटल म्हणून उभे केलेले सुद्धा तुम्ही त्याखाली ऍक्ट आणू शकत नाही. तसेच तुम्ही जर कुठल्याही फायनान्शियल डिलिंग्स करायची परवानगी असलेली संस्था म्हणजे काय बँक किंवा NBFC असेल तर त्यांच्याकडनं घेतलेले आणि त्यांना दिलेले डिपॉझिट फॉर व्हॉट एव्हर रिझन्स असतील तर ते ह्या कायद्याखाली येणार नाहीत. असे काही त्याच्यात एक्सेप्शन्स दिलेले आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त पर्सनली जर तुम्ही कुठल्याही पैशाची देवाणघेवाण करत असाल इन फॉर्म ऑफ डिपॉझिट्स फॉर इन लिव्ह ऑफ रिटर्न ऑन इंटरेस्ट, then that has been banned as per the Unregulated Deposits Act. 2019चाच कायदा आहे त्यामुळे फारसा लोकांना माहित नाही आणि फार त्याचा काही अजूनही वापर व्हायला सुरुवात झालेली नाहीये. बट अनफॉर्च्युनेटली वेन इट कम्स टू इकॉनॉमिक ऑफेन्सेस अँड व्हाईट कॉलर क्राईम्स, द पेपर ट्रेल ऑर द ट्रेल ऑफ द ऑफेन्स बिंग कमिटेड हा नेहमी राहतो. उद्या 5 वर्षांनी देखील जर एखाद्याला वाटलं की आपण त्याचा तपास करावा तर त्यांना करता येतो. त्यामुळे आज त्या कायद्याचा फार वापर होत नाहीये तर मी चालवून घेतो किंवा माझे सिनियर येते आणि ते तज्ञ 10 वर्षापासून ते काम करतात आणि त्यांनी म्हटले की 10 वर्षापासून ते असे डिपॉझिट घेतायत म्हणून मी पण घेतो,
असा विचार करणाऱ्यांनी त्याचा परत विचार करावा. कारण कायदा हा नवीन आलेला आहे, त्याचा वापर चालू झाला नसला तरी पुढे भविष्यात नक्कीच होईल आणि तेव्हाचा होणारा त्रास जो असेल तो टाळण्यासाठी हे जाणून घेणं आणि अकॉर्डिंगली ऍक्ट करणं आणि तुमचं पेपरवर्क करणं गरजेचं आहे. सो हा म्हणजे संक्षिप्तात सांगायचं झालं तर म्हणून हे ऍक्ट सगळे आहेत जे क्रिमिनल एम्बिट मध्ये तुम्हाला फायनान्शियल ऑफेन्सेस किंवा व्हाईट कॉलर क्राईम्स परसे मध्ये हे मोडू शकतात. त्याचबरोबर आता परत रिवाइज करायला म्हणून मी सांगतो तुम्हाला, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट, इंडियन पिनल कोड, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट, MPID आणि बेनामी प्रॉपर्टीज ऍक्ट एज वेल एज बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट्स ऍक्ट. याच्याबरोबर मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोण कोण तपास करू शकतो, कोणाचा त्रास होऊ शकतो हे देखील सांगितलं मी. ते म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसेस स्टार्ट फ्रॉम ऑफकोर्स द लोकल पोलीस स्टेशन, the CBI which is instituted under the Delhi Special Police Establishment Act, ED आणि EOW हे देखील, so they fall under the state as well as the central ambit because as per the Delhi Special Police Establishment Act स्टेटची परवानगी घेतल्याशिवाय तुम्हाला स्टेट मध्ये एंटर करता येत नाही तपास करायला CBI ला. सो द EOW and ED act under both state and central control. And त्याच्या व्यतिरिक्त SFIO which comes under the Ministry of Corporate Affairs and which is specifically for companies and partnerships registered with the ROC. हा सगळा एक अभ्यास करताना देखील तुम्ही दुसरं मला थोडे काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे तुम्हाला, ज्या व्हाईट कॉलर क्राईम्स खाली येऊ शकतात आणि ज्याच्यात तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. मी जसं म्हणाला तसं पैसे देताना घेताना तुम्ही जो पोस्ट डेटेड चेक घेऊन बसाल लोकांकडनं आणि त्या विश्वासावर पैसे देऊन बसाल ते तर नकाच करू. पण जर तुमच्यावर कधी दुर्दैवाने जर तुमच्यावर कधी वेळ आली की तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय, तर एक महत्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची या सगळ्या घटनांमध्ये ती अशी की मेजॉरिटीली व्हॉट हॅपन्स इज दॅट दीज ऑफेन्सेस, मी जसं मगाशी तुम्हाला समजवलं की बहुतांश फायनान्शियल ऑफेन्सेस हे जे आहेत ते शेवटी कशात मोडतात तर ते चीटिंग खाली मोडतात. त्यामुळे 415 420 हा तुमच्यावर लागतो इंडियन पिनल कोडचा. आणि बरेचदा लोक प्रचंड घाबरून जातात कारण ते पोलिसांचं सुद्धा थोडं अज्ञान असतं आणि थोडं त्यांचा खोडसाळपणा पण असतो असं मी म्हणेन, अनुभवातून सांगतो. आणि कधी कधी खरंच त्यांच्याकडनं अज्ञानातनं राहतं किंवा ते कामाच्या त्यांच्या ह्याच्यात राहून जातं. पण ते कायद्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे ते तुम्हाला सांगतो की 415 आणि 420 असे गुन्हे आहेत की ज्याच्यात शिक्षा 7 वर्षापर्यंत आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या एका 2014च्या जजमेंटनुसार प्रत्येक गुन्हा ज्याच्यात 7 वर्ष किंवा 7 वर्षापर्यंतची शिक्षा आहे अशा प्रत्येक गुन्ह्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर देखील पोलिसांना आरोपीच्या घरी जाऊन परस्पर अटक करता येत नाही असं सुप्रीम कोर्टनी 2014च्या त्यांच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे. बरेचदा लोकांना याची जाण नसते आणि लोकांना अटका होऊन बसतात आणि त्यांनी केलं खरं काहीच नसतं. ती केस बरेचदा अशी फाईल केलेली असते की तुम्हाला दबाव तंत्र म्हणून फाईल केली आहे किंवा पैसे परत तुम्हाला रिकव्हरी करण्यासाठी म्हणून तुमच्यावर क्रिमिनल केस केली आहे. पण खरं तर ती क्रिमिनल नेचरची नाही, सिव्हिल नेचरचा तो स्वतः डिस्प्यूट असतो. पण तुम्हाला कायद्याची ती स्वतःला सुद्धा नॉलेज नसतं, त्यामुळे तुम्हाला अटक होऊन बसते आणि मग नंतर त्यातनं बाहेर पडायला फार तुम्हाला खटाटोप करायला लागतो. तर व्हॉट डज द सुप्रीम कोर्ट से हे मी तुम्हाला सांगतो. द सुप्रीम कोर्ट सेज दॅट इन एनी क्रिमिनल ऑफेन्स विच अट्रॅक्ट्स अ पनिशमेंट ऑफ or up to 7 years which so त्याखाली बहुतांश आपले कायदे येतात आणि स्पेसिफिकली इकॉनॉमिक ऑफेन्सेस तर येतातच बरेचसे. तर इन दॅट ऑफेन्सेस व्हॉट इज टू बी डन मॅन्डेटरीली शॅल बी डन असं म्हटलंय सुप्रीम कोर्टाने. सो मॅन्डेटरीली काय करणं गरजेचं आहे पोलिसांनी, तर तुम्हाला सेक्शन 41A ऑफ द CRPC खाली तुम्हाला नोटीस दिली पाहिजे की अमुक अमुक व्यक्तींनी तुमच्या विरुद्ध अमुक अमुक कंप्लेंट केली आणि त्यानुसार आम्ही असा गुन्हा तुमच्या विरुद्ध दाखल केलाय आणि त्या गुन्ह्याच्या तपासात सहकार्य करायला म्हणून तुम्ही अमुक तारखेला आमच्याकडे या असं त्यांनी सांगणं गरजेचं आहे. ते सांगितल्यानंतर तुम्हाला सफिशियंट टाइम देऊन तुम्ही त्याचा तपासचा मदत केल्यानंतर तपास केल्यानंतर जर असे निष्पन्न झाले की एवढा जो तपास आता प्रिलिमिनरी केलेला आहे आपण 41च्या नोटीस नंतर तो अपुरा आहे आणि प्रायमा फेसी केस मला दिसतीये आणि मला आता त्याच्यात अटक करून कस्टोडियल इंटरोगेशन करणे गरजेचं आहे, तर त्या केसमध्येच तुम्हाला फक्त अटक करण्याची मुभा पोलिसांना आहे. ते सुद्धा कधी
If 41A is compliant with, then the police officer is also duty bound to give a detailed reasoning in writing of all the reasons for which he thinks that whatever investigation is done by the cooperation of the accused, that is not sufficient and he needs custodial interrogation for ABCD reasons. हे त्यांनी ते मॅजिस्ट्रेटला दाखवणं, देणं, सबमिट करणं गरजेचं आहे. त्यावरती जर मॅजिस्ट्रेटला वाटलं की हे बरोबर आहे, त्यात तथ्य आहेत, तरच तुमची अटक ग्राह्य धरली जाऊ शकते. बरेचदा मी अगदी पुण्यासारख्या शहरात देखील पाहिलंय की लोकांना 7 वर्षाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये विचार न करता अटक केली जाते. आरोपीला देखील माहित नसतं माझे राईट्स काय आहेत. इतका अभ्यास झालेला फारसा लोकांचा देखील नसतो. म्हणजे इट इज एक्स्ट्रीमली डिप्लोरेबल टू से दिस. पण काय होतं की बरेचदा हे समजवायला सुद्धा मला कष्ट जातात कोर्टामध्ये की दिस इज मॅन्डेटरी. सो मी त्याचं स्वरूप सांगतो, सिव्हिअरिटीचं त्याचं स्वरूप सांगतो, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की हे काय इतकं महत्वाचं आहे. त्या जजमेंटमध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालयानेच असं म्हटलंय की जो माणूस ह्या जजमेंटचं आणि सेक्शन 41A ऑफ CRPCचं पालन करणार नाही, त्याचं उल्लंघन करेल, सो त्याचे कोण उल्लंघन करू शकतात, तर पोलीस ऑफिसर आणि मॅजिस्ट्रेट ज्याच्या समोर तुमची अटक करून तुम्हाला आणली. तर पोलीस ऑफिसर जो 41A ची नोटीस देणार नाही आणि तसाच जाऊन अटक करेल, त्याच्या विरुद्ध डिपार्टमेंटल इन्क्वायरी व्हावी आणि त्याला काढावं, असं सुप्रीम कोर्टने जजमेंटमध्येच म्हटलंय. तसंच सुप्रीम कोर्टने असं देखील म्हटलंय की मॅजिस्ट्रेटनी ज्या जज समोर अटक करून माणूस आणला जाईल त्यांनी सुद्धा कॅज्युअली ती अटक ग्राह्य धरून त्याला पोलीस कस्टडी देऊ नये आणि 41चा कंप्लायन्स झालाय की नाही ते बघावा आणि जो बघणार नाही त्याच्या विरुद्ध हायकोर्टनी इन्क्वायरी इनिशिएट करावी, असं त्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्येच म्हटलंय. त्यामुळे तुमची जी राईट टू लिबर्टी जो आहे, जो राईट टू लाईफचा अविभाज्य भाग आहे, ते प्रोटेक्ट करण्यासाठी हा 41A आणि त्याचं कंपल्सरी फॉलो करण्याची गरज सुप्रीम कोर्टच्या ह्या जजमेंटमध्ये जी दिली आहे ती तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. सो दॅट यू नो अशी जर सिच्युएशन तुमच्यावर आली तर तुम्ही ती कशी सामोरी जावी. आणि त्याचं महत्व असं आहे की फायनान्शियल ऑफेन्सेस मध्ये असं होतं की जो करता धरता असतो धंद्याचा, ज्याच्यावरती वाईट वेळ आलेली आहे, तो जर बाहेर नसेल इन्स्ट्रक्शन्स द्यायला, त्याच्या आजूबाजूच्या लोकांना असो नाही तर त्याच्या वकिलाला असो, तर ती केस लढणं आणि तुमची बाजू मांडणं फार अवघड जातं. कारण धंदा तुम्ही चालवत असता, काय खरंच घडले आणि काय नाही, कसं घडलंय ते तुम्हीच सांगू शकता. त्यामुळे दुसऱ्याकडनं सांगून जर तो तुमचा डिफेन्स मांडला गेला तर तो तुम्हालाच त्रासदायक ठरतो. आणि तुम्हाला तो त्रास कशामुळे होतोय, तर त्या अशा एका अटकेमुळे होतोय जी अटक लिगली होऊच शकत नाही. तुम्हाला इलिगल अरेस्ट मध्ये तुम्ही फसून बसलेला असता, पण तुम्हाला त्याचं नॉलेज नसल्यामुळे यू आर फेसिंग इट आणि अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही अजून त्रास करून घेता. त्यामुळे हे नेहमी लक्षात प्रत्येकाने ठेवावं की जर कधी अशी सिच्युएशन आली तुमच्यावर की तुमच्यावर गुन्हा दाखल झालाय तर तो कुठला आहे, त्याची शिक्षा किती आहे, 41चा कंप्लायन्स त्याच्यात गरजेचा आहे की नाही, ह्याचा प्रायमा फेसी तुम्ही जरा विचार नक्कीच करा. सो असे सगळं स्वरूप फायनान्शियल ऑफेन्सेस किंवा व्हाईट कॉलर ऑफेन्सेसच्या अवतीभोवती आहे आणि हे कुणाकुणाला लागू शकतं, तो कुणाही लागू शकतो. तुम्ही बिझनेसमन कुठल्याही फील्ड मधले असू शकता, बिल्डर असू शकता, तुम्ही एखादी संस्था चालवत असू शकता. आता तुमचा संस्था चालक असाल तर तुम्हाला ट्रस्ट असतो कंपल्सरी, ज्याच्यात तुमचं पेमेंट येतं सगळं. त्यातनं जर तुम्ही ते पैसे कुठे असे वापरले की तुम्ही त्याचा ट्रस्टच्या which is called as the constitution of the trust. कॉन्स्टिट्यूशन ऑफ द ट्रस्ट मध्ये नमूद केलेल्या गोष्टींसाठीच त्याचा वापर करावा असं गरजेचं असतं. ते जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला या फायनान्शियल ऑफेन्सेसला सामोरं जाऊ लागेल. त्यामुळे तुम्ही कुठल्याही स्वरूपाचे बिझनेसमॅन असू शकता, पण जर तुम्ही पैशांची अफरातफर करत असाल तर तुम्हाला हे सगळे त्रास होऊ शकतात. आणि जर तुमच्या विरुद्ध कोणी असं केलं असेल तर तुम्हाला या सगळ्या कायद्यांचा उपयोग करून घेता येईल. मी ट्रस्टचा जाणून बुजून आता एक उल्लेख यासाठी केला, जर आपल्या आतापैकी अटेंडीज पैकी किंवा आपल्या नंतर मेंबर्स पैकी जे बघतील त्यांच्यापैकी कोणी जर चालवत असेल तर नाव ॲज युज्युअल आय कांट टेक इट ॲज माय प्रोफेशनल बाइंडिंग नेचर ऑफ इट. पण एक भारतात प्रचंड फेमस अशी केस झाली होती जी दिल्लीपर्यंत रिपोर्ट होत आली. अगदी म्हणजे भारतभरात ती रिपोर्ट व्हायची प्रत्येक केसमध्ये. त्या केसमध्ये माझा अनुभव असा आला की ते ज्या आरोपी होत्या त्या आरोपींना त्रास कशामुळे झाला, तर त्यांचं एक ट्रस्ट होतं. अदरवाईज त्यांचं काम प्रचंड चांगलं करायचं. त्यांना फॉरेन फंडिंग आलं,
तो एक त्यांचा त्रास झाला की तिथला कंप्लायन्स त्यांनी केला नव्हता आणि त्यामध्ये केम ऑन टू द रडार आणि त्यांचा तपास व्हायला चालू झाले वेगवेगळ्या एजन्सीज कडनं. आणि त्या तपासात त्यांना असं निष्पन्न झालं की त्या ट्रस्टला आलेल्या फंडिंग मधनं किंवा अदरवाईज ट्रस्ट मधले आलेल्या पैशांमधनं ते जे ट्रस्टी होते किंवा तिथली जी लोक होती ते स्वतःच्या गरजांसाठी सुद्धा त्या ट्रस्ट मधनं पैसे वापरत होते. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की कुठल्या एका गोष्टीमधनं कुठल्या एका रिसिटवरनं हे सगळं त्यांच्या लक्षात आलं तर एक 500 रुपयाची हेअर कटिंग सलून मधली एक रिसिट त्यांना मिळाली ज्याचा पेमेंट ट्रस्टच्या कार्डवरनं झालं होतं. तेवढा एक त्यांना फक्त धागा मिळाला आणि ते जे फॉरेन फंडिंग मिळालं होतं ते एक कारण मिळालं आणि त्यातनं त्यांनी तपास चालू केला आणि इट बिकेम अ सेलिब्रेटेड केस बिकॉज दोज पीपल वर व्हेरी वेल नोन अँड इट वॉज इन द मीडिया अक्रॉस द कंट्री. आणि त्याचा खूप प्रचंड प्रमाणावर त्यांना त्रास झाला आणि टू द एक्सटेंट की त्यातल्या काही ट्रस्टीजना अनेक वर्ष आत देखील राहायला लागले जेलमध्ये. त्यामुळं प्रत्येक गोष्टीचा विचार करावा आपण जेव्हा पैशाची बाब येते तेव्हा, कारण आजच्या जगात प्रत्येक गोष्ट रेकॉर्ड होते आणि प्रत्येक रेकॉर्ड जे क्रिएट झाले ते आपल्याला वाटतं की कुठे रेकॉर्ड त्याचं उरलं नाही आता आपण डिस्ट्रॉय केलं, तर तसं नसतं. कधीही कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही सिच्युएशन भविष्यात ते वापरून तुमच्यावरती तपास आणि कारवाई होऊ शकते. So with this, I think I'll end my brief talk on all the angles which can be included with or around economic offenses or white collar offenses. आणि जर कोणाला काही प्रश्न असतील काही असतील तर नक्कीच डिस्कस करू. Thank you, Dr. Bhosle, for making us aware of what white collar crimes and how they affect us and our businesses and how we can avoid them. So we have few questions regarding this. So I invite CA Dhananjay Walke and Shrikant Lohkare to ask those questions. नमस्ते सर, खूपच नॉलेजेबल सेशन होता हा. काही लोकांचे क्वेश्चन्स आलेत. मंदार म्हणून आपले एक मेंबर आहेत, त्यांचा प्रश्न थोडा वेगळ्या स्वरूपात मांडतो मी. खूप ट्रान्झॅक्शन्स आता बँकिंग मध्ये डिजिटल झाले. सो काही जी एल्डरली लोक आहेत किंवा ज्या लोक तेवढे फ्लुएंट नाही आहेत फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स किंवा डिजिटल ट्रान्झॅक्शन्सला, त्यांच्याकडून कधी कधी मिस्टेक्स होतात. पैसे चुकीच्या अकाउंटला जाणे किंवा चुकीच्या अकाउंटचे पैसे आपल्याला येणे वगैरे. तर ह्या मिस्टेक्स जेव्हा होतात त्याचं करेक्शन करण्यासाठी काही लॉ आहे का? आणि त्याच अनुषंगाने दुसरा पण एक प्रश्न आलाय की ह्याच्यामध्ये जे फ्रॉड होतात बँकिंग ट्रान्झॅक्शन रिलेटेड, कार्ड ट्रान्झॅक्शन रिलेटेड, तर त्याचा काही एक्सपिरियन्स आपल्याला आल्यास त्याच्यासाठी इमिजिएट लीगल ऍक्शन काय असू शकते? सो पहिला जो भाग आहे की चुका झाल्या तर काय करावं, तर ती चूक कुठल्या स्वरूपाची आहे त्याच्यावरती हे डिपेंड करतं. जर तुमच्याकडनं कुणाला पैसे गेले असतील तर ऑफकोर्स इट्स अ व्हेरी टेक्निकल. हे समजून घेणं गरजेचं आहे की इररेग्युलॅरिटी आणि इलिगॅलिटी यात फरक आहे. एखादी इररेग्युलॅरिटी झाली की चुकून पैसे एच्या ऐवजी बीच्या खात्यात गेले तर ऑफकोर्स तुम्ही बँकेकडनं ते एंट्रीज रिव्हर्स करू शकता. परंतु तुमच्याकडनं जर इलिगॅलिटी झाली, म्हणजे त्याचं स्वरूप सांगतो तुम्हाला, काही अशा देखील भारतात फ्रॉड घडत असतात की तुमच्या खात्यावरती पैसे वेगवेगळे डिस्ट्रीब्यूट केले जातात चक्क लोकांकडनं. का? कारण त्यांच्या फंडमधनं त्यांना ते डिस्बर्स करायचे असतात आणि ते पैसे सगळे चोरीच्या मार्गातून आलेले असतात. आणि एखादी एंट्री तुमच्या बँक अकाउंटमध्ये आल्यानंतर तुम्हाला तीच लोक फोन करून मग म्हणतात की चुकून तुमच्याकडे एक ट्रान्झॅक्शन झालंय, आम्ही बँकेतनं फोन करतोय आणि तुमचे जरा डिटेल हवे होते ते परत रेग्युलराइज करण्यासाठी, आणि तुम्ही सगळी माहिती देऊन बसता आणि दॅट गिव्स देम ऍक्सेस टू युअर अकाउंट. असे देखील केसेस होतात. त्यामुळे त्याचा पूर्ण विचार तुम्ही करावा. अशा केसमध्ये तुम्ही आयडियली काय करावं, तुम्ही बँकेत कार्ड नाही काढलं कोणी, दुसरा भाग होता, कारण आपल्या पेपर राहू द्या त्यात देखील हाच सोल्युशन आहे. इमिडिएटली बँकेला इन्फॉर्म करावं, कारण आता आरबीआयच्या नियमानुसार एव्हरी बँक हॅज टू हॅव अ मेकॅनिझम इन प्लेस टू रिझॉल्व्ह द डिस्प्यूट विथ रिस्पेक्ट टू रॉंग ट्रान्झॅक्शन्स फ्रॉम युअर अकाउंट. म्हणजे एखाद्याने जर फ्रॉड केला असेल, सायबर फ्रॉड झाला असेल आणि तुमच्या खात्यातनं पैसे पळवले असतील किंवा दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या सायबर फ्रॉडमुळे तुम्ही बळी पडून तुमचे पैसे खात्यातनं गेले असतील, द आरबीआय हॅज मेड इट मॅन्डेटरी दॅट एव्हरी बँक शुड हॅव अ मेकॅनिझम in which the money is taken care for and is returned to you within 2 weeks. Plus, every police commissionerate now has a cyber security or cyber cell
ऑफिस. सो प्रत्येक कमिशनरेट खाली एक सायबर सेलचं ऑफिस येतं आणि कुठल्याही लोकल पोलीस स्टेशन खाली जर गुन्हा दाखल झाला असेल तर तो सायबर सेलकडे तपासाला जातो आणि त्यांच्याकडनं तुम्हाला मदत नक्कीच होऊ शकते. सो सायबर सेल आणि तुमचं कन्सर्न बँक यांच्याकडे तुम्ही त्वरित झालेल्या घटनेचं सगळं डिटेल्स द्यावेत आणि कंप्लेंट दाखल करावी, त्याने तुम्हाला निवारण मिळू शकतं. धन्यवाद. दुसरा एक जनरली बिझनेसेस आणि बिझनेस चालवणाऱ्या लोकांना भेडसावणारा प्रश्न म्हणजे जेव्हा आपण थोडेसे वेल टू डू होतो किंवा आपला बिझनेस चांगला चालू लागतो तेव्हा बहुतेक वेळेला पर्सनल गॅरंटीज किंवा कॉर्पोरेट गॅरंटीज एक्सटेंड करण्यासाठी बँक किंवा आपल्या रिलेटेड लोकांची थोडीशी रिक्वेस्ट असते की प्लीज एक्सटेंड पर्सनल गॅरंटी किंवा कॉर्पोरेट गॅरंटी ऑफ द कंपनी. सो अशा गॅरंटीज एक्सटेंड करत असताना दुसऱ्यासाठी, नॉट फॉर सेल्फ, आपण काय काळजी घेतली पाहिजे? शक्यतो हे करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण त्या मैत्री खातर किंवा त्या विश्वासा खातर आपण गॅरेंटर म्हणून होऊन बसतो, पण त्या धंद्यातलं आपल्याला काही माहित नसतं. आपल्या घरातल्या माणसाला गॅरेंटर उभं राहणं ही गोष्ट वेगळी आहे की माझा मुलगाच आहे किंवा माझा भाऊच आहे किंवा माझा काकाच आहे आणि त्याला काहीतरी पर्सनल मदत हवी म्हणून मी गॅरेंटर उभं राहणं की बाबा घरच बांधतोय तो स्वतःच, ही गोष्ट वेगळी. आणि समोरचा त्याच्या धंद्यात नक्की काय काय करतोय रोजच्या रोज किंवा कुठे फायनान्शियल डीलिंग करतोय हे माहित नसताना फक्त त्यांनी रिक्वेस्ट केली म्हणून तुम्ही गॅरेंटर राहणं, यात जमीन आसमानाचा फरक आहे. मी असे बरेच लोक पाहिलेत जे गॅरेंटर म्हणून उभे राहतात आणि त्या गॅरेंटर म्हणून उभे राहिल्यातनं त्यांना इतके त्रास देखील झालेत की 50-100 कोटी देखील त्या कंपनीनं त्यातनं काढलेत आणि ते धंद्यात न वापरता बाहेर सायफन ऑफ करून ती कंपनी पण बुडलीये. त्यामुळे तो लोन त्या गॅरेंटरला फेडावं लागतं आणि ते जे सायफनिंग ऑफ केले त्यात क्रिमिनल ऑफेन्सेस दाखल होतात आणि हा माणूस जो गॅरेंटर उभा राहिलाय त्याच्याकडेच पहिले इन्व्हेस्टिगेशन वाले येतात की तूच त्याचा मित्र आणि तू त्याला मदत केली. आणि काही केसेसमध्ये तर गुन्हे देखील दाखल झालेत ऍज अ अकम्प्लिश टू द क्राईम गॅरेंटरवर. त्यामुळे जोपर्यंत पूर्ण माहिती नाहीये तोपर्यंत धंद्यासाठी कुणाच्याही गॅरेंटर राहणं हे माझ्या मते तरी फारसं साजेसं नाहीये. त्याचा विचार करून त्यात पडावं. श्रीकांतजी, तुम्हाला काही प्रश्न आले असतील लोकांकडून तर प्लीज विचारा. ऍक्च्युली आपले MEA चे सिनियर कमिटी मेंबर अरुणप्पा निमण आहेत, त्यांना काही क्वेश्चन्स आहेत तर ते विचारू इच्छितात. मी अरुणप्पा निमणांना विनंती करतो की त्यांनी पुढचे क्वेश्चन्स विचारावे. ओके, तोपर्यंत मी एक प्रश्न विचारतो. भोसले साहेब, आत्ताच आपण सायफनिंग ऑफ फंड्स या शब्दांचा उल्लेख केला. बहुतेक वेळा आपण बिझनेसमन लोक लोन घेत असतो वेगवेगळ्या प्रकारचे. अर्थातच प्रत्येक बिझनेस करत असताना घरासाठी पैसे वापरणे हा त्याच्या मागचा मुख्य हेतू असतो. सो अशा काय काय गोष्टी आहेत ज्याची आपण काळजी घेतली पाहिजे जेणेकरून बँक्स त्या ट्रान्झॅक्शन्सला सायफनिंग ऑफ फंड्स असं म्हणणार नाही? त्याचं अगदी सिंपल डेफिनेशन असं आहे की ज्या कारणासाठी घेतलेले ते पैसे आहेत त्या कारणासाठी ते वापरले गेले पाहिजे. जर तुम्ही प्रोजेक्ट लोन घेतलाय, उदाहरणार्थ एखादा प्रोजेक्ट करताय, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट आहात, प्रोजेक्ट लोन घेतलंय, तर ते घेतलेलं लोन, तुम्ही लोनचे पैसे हे त्या प्रोजेक्ट कडेच वापरले गेले पाहिजे. कारण पैसे मिळतात ते कंपनीला मिळतात आणि त्या कंपनीमध्ये जर उरलेले 10 गोष्टी असतील चालत, म्हणजे अगदी कशाला सायफनिंग म्हणू शकतात की सपोज माझी कंपनी आहे, मी 5 धंदे त्यात चालवतो, ए धंद्यासाठी प्रोजेक्ट लोन घेतला आणि मी ते पैसे वापरले बी धंद्यासाठीच आणि ए मध्ये करणारा धंदा कधी इट नेव्हर वेंट ऑफ अँड इट फेल्ड अँड इव्हेंच्युअली युअर ग्रुप इज नॉट इन अ पोझिशन टू रिपे. तेव्हा जेव्हा तपास चालू होणार आहे तेव्हा हे त्यांच्या लक्षात येणार आहे की तुम्ही सायफन केलेत पैसे आणि खोटं तुम्ही सांगून पैसे उचलले, तर तो देखील गुन्हाच होणार आहे. हा एक भाग झाला. दुसरा म्हणजे तुम्ही म्हणलात असं बरेच लोकांना अशी मेंटॅलिटी असते की कंपनी माझीच आहे, धंदा देखील माझाच आहे, त्यामुळे मी जर आता उदाहरणार्थ मी एखादा कपड्याचा सप्लायर आहे उदाहरणार्थ आणि मी एक कपड्यांचं कन्साइनमेंट घेतलंय 5 कोटीचं, त्याचे मला जे पैसे द्यायचे 5 कोटीचे किंवा लोकांकडनं मला 5 कोटीच्या ऑर्डर आल्या B2C मधनं, कस्टमर्सकडनं, तर ते 5 कोटी आत आले की ते माझेच आहेत ना पैसे, कंपनी पण माझीच आहे, मी काही पण करीन त्याची, त्यातनं मर्सिडीज घेईन, घरच्यांवर खर्च करीन. तर तसं जेव्हा मेंटॅलिटी येते आणि त्या मेंटॅलिटी मधनं खर्च इतका होतो की धंदा चालत नाही, मग लोकांचे कंप्लेंट चालू होतात की यांनी आम्हाला ऑर्डर द्यायला लावल्या, त्याचे पैसे पूर्ण घेतले पण आम्हाला ऑर्डर सप्लाय केली नाही. ह्या अशा सगळ्या घटनांमध्ये तो सायफनिंग केलंय असं म्हटलं जाऊ शकतं आणि इट विल डिपेंड अपॉन द ग्रॅव्हिटी ऑफ व्हॉट यू हॅव डन की कोणाचा तपास आहे, कुठल्या कायद्याखाली, आणि मग त्यातले त्रास अकॉर्डिंगली होऊ शकतात.
बँकेकडनं जर पैसे घेतलेत आणि त्यात अफरातफर केली असेल की बँकेकडनं लोन घेतलं आणि लोन घेऊन काय केलं तर मुलासाठी एक गाडी घेतली उदाहरणार्थ, तर तो जर नॅशनलाइज बँकचा पैसा वापरला असेल तुम्ही, पब्लिक फंड म्हणतात कारण त्याला ऍज पर डेफिनेशन, तर तुमचं डायरेक्ट सीबीआय कडनं तपासू शकतो. सो कुठल्या स्वरूपाचा काय तुम्ही वापर केलाय पैशाचा त्यानुसार तुम्ही किती त्रासात येऊ शकाल हे ठरेल. अजून एक गावडे साहेबांकडून प्रश्न आलाय की मीडिएशन हा जो क्लॉज आहे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मध्ये, जे आजकाल कोर्ट पण रेकमेंड करते, त्याबद्दल थोडी अधिक माहिती देते का? नक्कीच. म्हणजे माझा हा ऍक्च्युली आवडीचा विषय आहे. तुम्ही म्हणाल वकील आहे म्हणजे ह्याला तर कोर्टात न्यायला सगळ्यांना आवडत असेल, पण माझं प्रामाणिक मत आहे की प्रत्येकाने प्री लिटिगेशन मीडिएशनचा एक प्रयत्न तरी नक्की करावा. कारण भारतामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणावरती पेंडन्सी आहे आणि आता हे कोविडच्या त्या 9 महिन्याच्या सगळ्या बंद पडलेल्या कामकाजामुळे जे आता वर्कलोड येणार आहे ते कधी आपल्या सिस्टमला पार पाडता येईल की नाही मला जरा डाऊटच आहे माझ्या अनुभवानुसार. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये कोर्टात कोणी सारखी धाव घ्यावी का तर माझ्या मते नाही घ्यावी. आणि लिटिगेशन मध्ये जायच्या आधी तुम्हाला मीडिएट करता येतोय का किंवा निगोशिएट करता येतोय का, म्हणजेच काय तर आपापसात मिटवता येतोय का तुमचा वाद, हा नक्कीच एक प्रयत्न करावा. तर तो कसा करावा त्याचे 2-3 पर्याय तुमच्याकडे आहेत. एक म्हणजे भारतामध्येच ऍक्ट आहे आर्बिट्रेशन मीडिएशन अँड कन्सिलिएशन ऍक्ट. सो आर्बिट्रेशन आणि कन्सिलिएशन असे 2 भाग त्याच्यात दिलेले आहेत. तर ते स्टॅट्युटरी दिलेले पर्याय असल्यामुळे तुम्ही त्याचा वापर करू शकता. पण त्यात सुद्धा एक तुमचा निगेटिव्ह असा येतो तुम्हाला की तुम्ही जरी आर्बिट्रेशन केलं ऍज पर द ऍक्ट, त्याच्यात एक प्रोव्हिजन दिली आहे की तुम्ही कसं कसं कुठल्या कुठल्या टप्प्यात ते करावं. एक आर्बिट्रेटर नेमायला लागतो, सिव्हिल कोर्टच्या नियमाप्रमाणे जावं लागतं, एव्हिडन्स कलेक्ट करावा लागतो आणि त्यावरती आर्बिट्रल अवॉर्ड होतो. पण त्या ऍक्ट नुसारच तुम्हाला अशी अधिकार दिलाय की ज्याच्या विरुद्ध तो अवॉर्ड जातो त्याला तो हायकोर्टात चॅलेंज करता येतो आणि परत तेच सत्र चालू होतं की ते हायकोर्टात 10-10 वर्ष पडून राहतं आणि त्यातनं कुठलंच काही मिळत नाही. तर करावं काय तर तुम्ही आपापसात मीडिएशन अथवा निगोशिएट करून निगोशिएशनच्या मार्गाने तुमचा वाद मिटवावा असा एक प्रयत्न करावा. आणि अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी आपल्याकडे भारतात कायदा असा कुठला नाहीये बाइंडिंग नेचरचा, परंतु अगदी भारताच्या चीफ जस्टिस ऑफ इंडिया देखील असं म्हणतात आणि ते वारंवार म्हणत आलेत गेले वर्षभरात त्यांच्या जजमेंट्स मध्ये म्हणतात, ते कुठल्याही पब्लिक फोरमवर जर बोलत असतील तरीही ते नक्की असं म्हणतात की every person should go in for a pre-litigation mediation and a law should be made for it as soon as possible by the parliament. सो ते काय करावं तुम्ही जे म्हणताय ते म्हणजे नक्की काय करावं मी तर तुम्ही मीडिएट करून सोडवावं ह्यासाठी तुम्ही एक स्ट्रक्चरल वे अप्रोच करू शकता. म्हणजे काय करायचं तर तुमचा आणि माझा वाद झालाय तर तो वाद कोर्टात नेण्याच्या ऐवजी तुम्ही एकमेकांना फॉर्मली इंटिमेट करू शकता की बाबा आपण अमुक अमुक धंदा एकमेकांसमोर किंवा व्यवहार एकमेकांबरोबर करत होतो, अमुक अमुक मुद्द्यांवरती आपले वाद आहेत, तर आपण फॉर्मली ते भेटून ते मिटवूयात. आता तुम्हाला ते मिटवताना तुम्ही एखादा मीडिएटरही ठेवू शकता की बाबा चिन्मय भोसलेवर विश्वास आहे तर त्याच्या समोर जाऊन मिटवूया, आजबे साहेबांवर विश्वास आहे तर त्यांच्या समोर जाऊन मिटवूया. असं अनेक तुम्हाला जो मीडिएटर वाटतोय असू शकतो त्याच्या समोर तुम्ही बसून त्याच्या मदतीने ते करू शकता. किंवा तुम्ही प्रत्येक जण आपापला वकील देखील नेमू शकता की बाबा यातनं कायदेशीर काय काय गोष्टी होऊ शकतात, माझे अधिकार काय आहेत, तुमचे अधिकार काय आहेत, कोण कुठे चुकतंय आणि काय करायला पाहिजे. तर वकील घेऊन देखील तुम्ही ऑफकोर्स बऱ्याचशा वकिलांना ते मीडिएशन करावं का आणि ते कसं करावं याचं इतका एक्सपिरियन्स नसतो, पण ते तुम्ही सुज्ञ आहात आणि सगळे नीट बघू शकता की कोण तुमचा सल्लागार म्हणून नेमायचं. तर ते करून तुम्ही आपापसात बसून तुमचा वाद मिटवू शकता. पण तुम्ही म्हणाल की मीच आता म्हणालो की कायदा नाहीये कुठला भारतात विच मेक्स अ मीडिएटेड अग्रीमेंट बाइंडिंग, तर मग मी मला कशाला तू सांगितलंस मीडिएशन करायला असं एखाद्याच्या मनात विचार येईल. तर ते कायदेशीर बांधील ठेवण्यासाठी काय करता येईल तर असं की तुम्ही जे काही तुमचं मीडिएशन करून तुमचा तोडगा निघेल की आपल्याला कोर्टात नाही जायचं आणि वाद इथंच मिटवायचा आणि ते जे काही मिटेल तुमचा वाद ज्या टर्म्सवर मिटेल, यू मेक इट शुअर दॅट यू राईट इट डाऊन into a negotiated agreement and you sign it off right there and there. 2 विटनेसेस समोर कन्सर्न्ड पार्टीजनी ते अग्रीमेंट इमिजिएटली साईन करणे, ज्या दिवशी ते फायनल होईल त्या दिवशी,
आणि ऑफकोर्स इट बिकम्स अन अग्रीमेंट विच इज एन्फोर्सेबल इन द कोर्ट्स ऑफ लॉ इव्हेंच्युअली. एखाद्याने जर ते मोडलं तर ऑफकोर्स इट रिमेन्स अन अग्रीमेंट विच कॅन बी स्पेसिफिकली परफॉर्म्ड इन द कोर्ट ऑफ लॉ, आणि तो तुमचा लिगल राईट देखील राहतो. म्हणजे असं नको व्हायला की मी मीडिएशनच्या मार्गाने जायचा प्रयत्न केला आणि मी कोर्टातही गेलो नाही आणि मीडिएशन मध्ये जे झालं तेही मला तोही फॉलो नाही केलं समोरच्याने. त्यामुळे मेक शुअर दॅट यू एंटर इन टू अ सेटलमेंट अग्रीमेंट whenever you go into a mediation. आणि बहुतांश वेळा मी पाहिले की जर ते मीडिएशन झालेलं आहे तर ते तुमचा मीडिएटरच्या भरोशाने असो, नाहीतर तुमचे जे कोण सल्लागार असतील त्यांच्या भरोशाने असो, मोस्ट ऑफ द टाइम्स अ मीडिएटेड अग्रीमेंट, अ सेटलमेंट अग्रीमेंट इज फॉलोड बाय ऑल पार्टीज, असा माझा पर्सनल अनुभव आलाय. आणि मी जागतिक लेवलवर जेव्हा बघतो, आय हॅव हॅड द गुड फॉर्च्यून ऑफ बीइंग इन्व्हॉल्व्ड विथ मल्टिपल negotiations and mediations across on a global scale which involve billions of dollars. स्पेसिफिकली तिकडे म्हणजे मी एक स्टॅटिस्टिक द्यायचं म्हणून एक तुम्हाला देतो की भारत हा होपफुली त्या दिशेने जाईल. युके सारख्या देशामध्ये प्री लिटिगेशन मीडिएशन मधनं सेटल झालेले जे जे डिस्प्यूट आहे आणि ज्या ज्या सेटलमेंट अग्रीमेंट होतात प्री लिटिगेशन, त्याचा 97% फॉलोइंग आहे. आणि जे ते 3% सुद्धा फक्त नाही फॉलो होत आणि कोर्टात जातात, त्यातला देखील 95% इन फेवर ऑफ द सेटलमेंट अग्रीमेंट निकाल लागले. त्यामुळे या प्रमाणावरती प्रामाणिकपणे लोक जे सेटलमेंट होईल आपलं निगोसिएशन मध्ये आणि मीडिएशन मध्ये ते फॉलो जागतिक लेवलवर देखील करतात. भारत देखील त्या दिशेने जाईल आणि आपल्या कायद्यातही थोडाफार सुधार होऊन ते मदत होईल लोकांना मीडिएशन करायची, हीच आपण अपेक्षा करू. सर, कंपनी सीएस आणि सीएच्या मार्गदर्शनाखाली काही पेपर्स आपण तयार केले आणि दुसऱ्या डायरेक्टरच्या मते ते चुकीचे आहेत आणि काय त्याच्यामध्ये जर गुन्हा दाखल झाला तर त्यामध्ये संचालकांवर जबाबदारी किती असते इतर संचालकांवर? 100% जबाबदारी असते. तो त्याच्यात दोन तीन गोष्टी सांगतो, त्यात न्यूअन्सेस येऊ शकतात. एक म्हणजे की तुम्ही असा डिफेन्स घेऊ शकता का की बाबा रे मी सल्ला घेतला होता एका तज्ञाचा, त्यांनी सांगितलं तसं मी केलंय, त्यामुळे माझी काही चूक नाहीये किंवा मी तो गुन्हा केला नाहीये, त्यांनी सांगितल्यानुसार मी केलाय, त्यामुळे माझी चूक नाहीये, मला सोडून द्या, असं म्हणता येईल का? तर नाही. लॉ डझंट, ॲज मी जसं सुरुवातीला म्हटलो, इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट अ डिफेन्स. मला माहित नव्हतं पण त्यांनी सांगितलं म्हणून केलं असा डिफेन्स घेऊ शकत नाही. दुसरा म्हणजे ते केलंय आता कंपनीनं तर डिरेक्टर्स वरती ऑफकोर्स त्याची लायबिलिटी येणार तर येणार, पण डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ दॅट ट्रान्झॅक्शन, म्हणजे स्वरूप कसं होतं त्यानुसार त्याची लायबिलिटी प्रत्येक डायरेक्टरवर येईल का फक्त ज्या डायरेक्टरनी तो गोष्ट केलीये त्यावर येईल. म्हणजे त्याच्यात कायद्याचा एक नुआन्स असा आहे की त्याच्यात डिफरन्सिएशन असं केलंय की it needs to be shown that the concerned director was responsible for the day-to-day activities of the company. असं जर दाखवता आलं तर त्या प्रत्येक डायरेक्टर वरती लायबिलिटी राहील. जर एखादा डायरेक्टर असेल, अगदी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर देखील असेल, पण देर इज सफिशियंट प्रूफ टू शो दॅट ही वॉज नॉट इन्व्हॉल्ड इन डे टू डे कंपनी, तर त्यावरती क्रिमिनल लायबिलिटी राहणार नाही. हॅलो, आणि सर एखाद्या डायरेक्टरची पत्नी त्यामध्ये कंपनीमध्ये भागीदार असेल, डायरेक्टर असेल, पण त्या पत्नीला तो काय चाललेले आहे कंपनीमध्ये काय नाही याची काही कल्पना नसेल तर ती किती जबाबदार असेल? जर त्यांनी सह्या वगैरे केल्या असतील सगळ्या ट्रान्झॅक्शन वरती, हो, पत्नींनी त्यांच्या सह्या केल्या असतील, त्यांच्या नावाने पैसे घ्यायची देवाणघेवाण झाली असेल की त्यांच्या नावावरती कंपनीच्या पैशातनं ऍसेट क्रिएशन झालं असेल, तर शी विल बी लायबल इक्वली इन दॅट कन्सर्न ऑफिस. जर त्याचं घेणं देणं नसेल, फक्त डिरेक्टर करायचं म्हणून एकदा सही घेऊन डिरेक्टर केलेलं पण व्यवहारात कुठेच सह्या नाही, काही संबंध नाही, तर त्यांचं क्रिमिनल लायबिलिटी राहणार नाही. आणि त्याचं कारण असं की क्रिमिनल ज्युरिस्प्रुडन्स और क्रिमिनल लॉ सेज व्हायकेरियस लायबिलिटी कॅनॉट बी अट्रॅक्टेड इन क्रिमिनल लॉ. व्हायकेरियस लायबिलिटी म्हणजे काय की तुम्ही गाडीत बसलाय, तुमचा ड्रायव्हर गाडी चालवतोय, ड्रायव्हरनी कुणाला तरी उडवलं, तर सिव्हिल तुमची लायबिलिटी आहे का? तर हो, तुम्हाला ते इन्शुरन्स वगैरे भरायला लागेल, काय कॉम्पन्सेशन आहे ते द्यायला लागेल, कारण गाडीचे मालक तुम्ही. पण क्रिमिनली तुम्हाला जेलमध्ये टाकता येईल का? तर नाही. ही जी कन्सेप्ट आहे की दुसऱ्यांनी केलेल्याचं आपल्यावरती जबाबदारी येणे, त्याला व्हायकेरियस लायबिलिटी म्हणतात. ती फक्त सिव्हिलमध्ये असते की आपल्या कंपनीकडनं चूक झाली तर आपल्याला कॉम्पन्सेशन द्यावं लागतं. पण तसंच आपल्या कंपनीच्या माणसाकडनं एखादा क्रिमिनल गुन्हा झाला तर आपल्यावर त्याची जबाबदारी आहे का? तर नाही.
त्यामुळे त्या ज्या पत्नी असतील त्या डे टू डे मध्ये इन्व्हॉल्व्ह नसतील, कुठे सही नाही, ट्रान्झॅक्शन नाही, त्यांच्यातनं काही त्यांना बेनिफिट नाही, तर व्हायकेरियस लायबिलिटी कॅनॉट बी अट्रॅक्टेड अगेन्स्ट हर अँड शी कॅनॉट बी मेड क्रिमिनली लायबल. But if her signatures are there, she is participating, she is beneficiary, then she will be liable even if she doesn't know की नवरा काय करतोय. नवऱ्याने सांगितलं म्हणून मी सह्या केल्या असं ते म्हणू शकत नाही. सर, पण पोलिसांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये जर लिहिलं की ह्या त्याच्या तपासामध्ये की यांना कुठले कशाची माहिती नाही आणि ह्या जबाबदार नाही, तर सर? तर त्याच्यात दोन पर्याय असतात. एक म्हणजे हा जो त्यांचा रिपोर्ट असतो पोलिसांचा, तो त्यांनी प्री चार्जशीट केलाय का चार्जशीट मध्ये असं म्हणलंय की गुन्हा निष्पन्न नाही झाला. 2-3 प्रकारचे चार्जशीट करता येतात त्यांना, ABC समरी. तर तो जो कुठलाही रिपोर्ट बनेल असा ज्याच्यात तुम्ही म्हणताय तसं लिहिलंय, तो कोर्टासमोर जावा लागतो आणि कोर्टाने तो मान्य करावा लागतो. जर त्यातल्या कंप्लेनंटला त्याच्या विरुद्ध आक्षेप असेल आणि त्याला दाखवायचं असेल की नाही त्यांना माहित होतं, तर तिथे कंप्लेनंटला प्रोटेस्ट पिटिशन कोर्टात दाखल करता येतं पोलिसांच्या रिपोर्ट विरुद्ध देखील, आणि कोर्टाला अधिकार असतो तो रिपोर्ट ऍक्सेप्ट करायचा का डिनाय करायचा. सर, मला ह्यावर एक प्रश्न असा आहे, बहुसंख्य मराठा समाजामध्ये ज्या स्त्रिया आहेत, ज्या आता कंपनीला आम्ही डायरेक्टर करतो किंवा पार्टनर करतो आणि वाटतं की त्याला इनिशियल स्टेजमध्ये इन्कम टॅक्स बेनिफिट मिळतील, तिला पण माहीत पडेल, अशा गोष्टींना आपण पार्टनर करतो आणि बऱ्याच ठिकाणी महिलांना बायकांना माहीत नसतं ऍक्च्युअली काय चाललंय. तुम्ही आता बरोबर स्पष्टीकरण दिलं की त्याने जर बेनिफिशियरी नसतील किंवा हे नसेल तर साईन असतील तर त्याच्या काही अडचण येत नाही. पण काही ठिकाणी आता घरी सहाय्यकर्मी सहाय्य केल्या जातात, ते अकाउंटमध्ये पैसे काढले जातात, ट्रान्झॅक्शन होतं, सगळं होतं. म्हणजे तुमच्या आजच्या लेक्चर असं वाटतं की शक्यतो ज्या वर्किंग पार्टनर नसतील तर त्यांना पार्टनर करूच नाही. त्यांना ज्ञान माहीत नसेल त्यांना तर विनाकारण उगीच पार्टनर उगीच डायरेक्ट करणं हे चुकीचं आहे. अगदी अगदी अगदी. तुम्हाला अजून काय सांगायचं त्या विषयावर की आमच्या जे स्पेसिफिकली आपल्या समाजावर ज्या महिलांना ज्या माहीत नसतं आणि आपण करतो, तरी काय गोष्टी पथ्य पाळली पाहिजे? तुम्ही पथ्य पहिलं एक म्हणजे असं पाळायचं की ते 10 लाखावरती मला पहिले इनिशियल काहीतरी टॅक्सेशन बेनिफिट मिळेल, यासाठी मी माझी बायको, माझ्या मुलांना जेलमध्ये टाकू का, हा एक प्रश्न स्वतःलाच विचारायचा. 1-2 लाख रुपये वाचतील आपले, पण देऊ आपण मुलाला टाकून तिकडे जेलमध्ये, तर ऑफकोर्स द आन्सर इज नो. त्यामुळे प्रत्येकाला ज्याला नॉलेज आहे की काय घडतंय तिकडे, त्यालाच फक्त डिरेक्टर ठेवणं सेन्सिबल आहे. कारण तुम्हाला तर चांगलं माहित असेल, आपल्या पुणे शहरात देखील तुमच्याच फील्ड मधल्या देखील सुद्धा घरच्यांवरती काय काय वेळ आलेली आहे बिकॉज ऑफ जस्ट बिईंग अ डिरेक्टर. नंतर डिफेन्स घ्यायचा भरपूर प्रयत्न केला की नाही मग ती बायकोचे, मुलगाचे, त्यांना काहीच माहित नव्हतं. त्याचा काही उपयोग नाही. कायद्याने जर तुम्ही स्वतःहून सह्या करत असाल आणि इफ यू आर एन अडल्ट that makes you capable to enter into an agreement and contract and makes you sane enough to take decisions, you will be criminally liable if you are participating in the business. त्यामुळे आयडियली तुम्ही अशा सिच्युएशन मध्ये पडूच नये आणि जे आपल्या घरची लोक आहेत त्यांनाही धोक्यात टाकू नये. जे खरंच धंद्यात आहेत त्यांनाच डायरेक्टर म्हणून ठेवावं आणि छोट्या फार फायद्यांसाठी की त्यांना काहीतरी टॅक्स बेनिफिट मिळेल किंवा इन्कम सोर्स दाखवता येईल ह्याच्यासाठी म्हणून त्यांना तेवढ्या मोठ्या जोखमीत टाकावं, हे अगदी मूर्खपण आहे. थँक्यू सर. श्रीकांतला काही प्रश्न आहेत, त्याच्याकडे काही प्रश्न आले. समजा पुढचा प्रश्न असा आहे की सपोज एखादा कॉग्निझेबल गुन्हा आहे, ओके, तर कंपनीचे संचालक हे कितपत जबाबदार धरले जाऊ शकतात त्या गुन्ह्यासंदर्भात? एक उदाहरण देऊ शकाल असं कुठला म्हणताय तुम्ही? म्हणजे मगाशी अरुणप्पांनी जो प्रश्न विचारला ना त्याला जोडून हा माझा साधारण प्रश्न आहे की जसं आपण संचालकांनी नेमलेल्या सीए अथवा सीएच्या मार्गदर्शनानुसार सही केल्यास कितपत जबाबदार ठरवलं जाऊ शकतं, त्याच हिशोबाने मी प्रश्न विचारतोय की सपोज एखादा कॉग्निझेबल गुन्हा असल्यास कंपनीचा संचालक हे कितपत जबाबदार धरले जाऊ शकतात? मी म्हणलं तसं जो संचालक त्याच्यात डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्ड आहे असं दिसू शकतं प्रायमा फेसी रेकॉर्ड वरती, तो डिरेक्टर त्याच्यात लायबल आहे. जो प्रायमा फेसी ऑन द फेस ऑफ रेकॉर्ड शोज दॅट ही इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर डे टू डे ऍक्टिव्हिटीज, त्यांची त्यात लायबिलिटी राहणार नाही. पण बाकी सर्व डिरेक्टर्सची त्याच्यात लायबिलिटी नक्कीच राहणार. याला अनुसरून एक छोटासा ऍडिशनल प्रश्न आहे. बहुतेक वेळा आपण वेगवेगळ्या कंपन्यांच्या बोर्ड्सवर काही विशिष्ट कॅपॅसिटीने सर्व करत असतो आणि नॉट ऑलवेज ऑल डिसिजन टेकन आर फेवरेबल टू अस किंवा त्याला आपलं कन्फर्मेशन नसतं.
सो देर आर सर्टन डिसिजन्स विच आर टेकन ऑन मेजॉरिटी, पण आपल्याला त्याच्याबद्दल निगेटिव्ह ओपिनियन असतं. तर अशा केसमध्ये आपले निगेटिव्ह ओपिनियन्स डॉक्युमेंट करून त्याच अनुषंगाने होणाऱ्या जे गुन्हे आहेत किंवा त्याच्यात जे काही लॉस तोडले जातात त्यातून आपण वाचू शकतो का? तुम्हाला डिफेन्स नक्कीच मिळेल त्याच्यातनं, पण त्याच्यात ब्लँकेट असू शकत नाही की आपल्याला फायदा होईलच असं. त्याचं उदाहरण असं देतो की उदाहरणार्थ तुम्ही फुल टाइम डिरेक्टर आहात एखाद्या कंपनीचा आणि यू आर लुकिंग इन टू डे ऍक्टिव्हिटीज ऑफ दॅट कंपनी. त्यात एखादा निर्णय झाला आणि बोर्ड रिझोल्युशन प्रमाणे 4:1 नी तो निर्णय झाला आणि तुम्ही त्या 1 मध्ये मोडताय, जो विरुद्ध आहे त्या निर्णयाच्या, आणि त्या निर्णयामुळे काहीतरी क्रिमिनल गुन्हा दाखल झालाच तुमच्या विरुद्ध. पण परंतु तुम्हाला तो वाय इज इट नॉट अ फुल प्रूफ डिफेन्स, बिकॉज त्या निर्णयातनं जे काही पैसे आले असतील, बिकॉज ऑफकोर्स वी आर टॉकिंग अबाउट फायनान्शियल ऑफेन्सेस अँड कॉग्निझेबल ऑफेन्सेस, तर यू आर पार्टिसिपंट ऑर यू आर बेनिफिशियरी बिकॉज यू आर अ फुल टाइम डिरेक्टर ऑफ दॅट कंपनी. ते पैसे आलेच ना तुमच्या कंपनी, फायदा तुमच्या कंपनीला तो झालाच. हॅज इट बिकम दॅट यू हॅव सीज टू बिकम अ डिरेक्टर? तुम्ही म्हणला की नाही तुम्ही काहीतरी चुकीचं करताय मी सोडून चाललो, नाही, तुम्ही म्हणला अरे नको करायला, पण बाकीच्यांनी केलं आणि यू आर स्टील benefits which have come from that crime. Therefore, you will be liable, but you can try and take a defense की मी ते काय माझा हेतू नव्हता आणि मला त्यातनं काही बेनिफिट नाही झाला. सो यू कॅन टेक द डिफेन्स इन ट्रायल, बट इन ऑल प्रॉबेबिलिटीज यू विल बी मेड अन अक्यूज्ड. अजून कोणाला काही प्रश्न आहे? असा एक प्रश्न होता सर, LLP असल्यास फौजदारी गुन्ह्यामध्ये जबाबदारी कमी होते का? पहिलं काय म्हणाला? साऊंड ब्रेक. LLP म्हणजे लिमिटेड लिक्विडेबल लायबिलिटी असेल ना? हॅलो, हो ऐकू येतं. लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिपच्या केसमध्ये पार्टनरच्या लायबिलिटीज काही गुन्ह्यांमध्ये लिमिटेड होऊ शकतात, म्हणजे फौजदारी गुन्ह्यामध्ये राहतात नाही. सो ते लिमिटेड लायबिलिटी ऍक्ट इज व्हेरी स्पेसिफिक विथ रिस्पेक्ट टू द लायबिलिटीज ऑफ फायनान्शियल काइंड. तुम्ही लोन वगैरे घेता की सिम्पल पार्टनरशिप मध्ये तुम्ही अगदी तुमचं घरदार देखील जाऊ शकतं. ते लिमिटेड लायबिलिटी मध्ये फक्त तुम्ही 10% पार्टनर असाल तर यू विल बी लायबल टुवर्ड्स 10% ऑफ द लायबिलिटी, एवढाच त्याचा फरक पडतो. अदरवाइज क्रिमिनली यू विल बी लायबल ऍज लॉंग एज यू आर नॉट अ स्लिपिंग पार्टनर. आता LLP मध्ये तुम्हाला कोणाला डेझिग्नेटेड पार्टनर करता येतं 2 or more, आणि काही लोक स्लिपिंग पार्टनर राहू शकतात किंवा रेग्युलर पार्टनर राहू शकतात. सो जर तुम्ही स्लिपिंग पार्टनर असाल आणि 2 डेझिग्नेट पार्टनरनी काहीतरी केलंय जेणेकरून ज्यातनं गुन्हा झाला, तर ऑफकोर्स तुम्हाला तो डिफेन्स घेता येईल की बाबा मी स्लिपिंग पार्टनर होतो, आय एम नॉट अ डेझिग्नेट पार्टनर, मी डे टू डेज मध्ये इन्व्हॉल्व्ह नाही. पण परत ते लॉजिक कंपनीजच येतं की मी डे टू डेज मध्ये इन्व्हॉल्व्ह नव्हतो म्हणून मी लायबल नाही. परंतु जस्ट बिकॉज इट्स अ LLP तुमचं काही लिमिटेशन येत नाही तुमच्या लायबिलिटी. प्रश्न असेल तर आभार प्रश्न घ्या किंवा एका शेवटचा प्रश्न घ्या. एक शेवटचा प्रश्न घेतो मग मी. सर, तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जर मी कोणाला काही पैसे दिले असतील आणि सेक्युरिटी म्हणून PDC घेतली असेल तर तो काही माझ्यासाठी रिअल सेक्युरिटी नाहीये असं आय थिंक आपल्यातल्या बहुतेकांनी केलं असेल, तर आता काय करायचं? आज अक्यूज झालाय डेट, तर आज परत काहीतरी वेगळं निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट मागायचं. दुसरा पर्याय त्यातनं एक प्रॅक्टिकल सल्ला द्यायचा झाला तर लोक हे ऍक्सेप्ट करून बसतात त्यांच्या डिमांड नोटीस मध्ये, चेकच्या डिमांड नोटीस मध्ये ऍक्सेप्ट करतात की अरे तू मला 2 वर्षापूर्वी हा सिक्युरिटी दिलेला आणि तो बाउन्स झाला. कमीत कमी ते ऍक्सेप्ट नका करू. तुम्ही म्हणा की तुमच्याकडनं हा चेक आलाय फॉर द पेमेंट दॅट वॉज ड्यू बाय यू लिगली अँड दॅट हॅज गॉट डिसऑनर. बरेच लोकांना हा कायदेशीर नुवांस आहे माहीतच नसतो, त्यामुळे डिमांड नोटीस मध्येच म्हणतात नाही मी तुम्हाला घरी येऊन दिला होता, साठवतोय का, हा तू 2 वर्षापूर्वीच मला ब्लँक चेक दिलेला, आणि ते बोलून बसतात आणि तो दुसऱ्याला समोरच्यालाच फायदा होतो त्याचा. सो ऍटलीस्ट डोंट. थोडक्यात ब्लँक चेकच्या केसमध्ये हे होऊ शकतं. ठीक आहे. पोस्ट डेटेड ब्लँक चेक्स जे असतात सिक्युरिटी म्हणून घेतलेले, तेवढ्यातच हा फक्त. ओके.
धन्यवाद. धन्यवाद सर. थँक्यू. परत एकदा